आम्ही बेसिकली आम्ही जपानमधून हे कंडक्ट करत आहोत. तर आजच्या लेक्चरचे टीचर आहेत आचार्य महानाग रत्न सर आणि टॉपिक आहे इंट्रोडक्शन ऑफ बुद्धिस्ट सायकोलॉजी. तर आपण सगळ्यात आधी त्रिशरण पंचशील घेऊया. सगळ्यांना मी विनंती करते की हात जोडावे. अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पंचशिलानि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. सब्बपापस्य अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धानुशासनं. साधु साधु साधु. आचार्य महानाग रत्न सरांना मी विनंती करते की आजच्या धम्मदेशनाला सुरुवात करूया. सर. हाँ हेलो. बघूया.
हा, हॅलो, आवाज येतोय का? हो सर. येतोय सर. हो सर. येतोय सर. हा, थोडा डिस्कनेक्ट झाला होता. आपण भगवंतांचं स्मरण करून आपलं जे आजचे देशन आहे ते आपण आरंभ करूया. नमामि बुद्धं गुणसागरन्तं, नमामि धम्मं सुगतेन देशितं, नमामि संघं मुनिराजसावकं, नमामि पच्चेकबुद्धं विशुद्धं. भगवान तथागत, भगवंताचा सुवाख्यात धम्म आणि भगवंतांचा आर्य श्रावक संघ यांना त्रिवार अभिवादन. आयुष्यमान उपासक आणि उपासिका यांना सुद्धा मंगलकामना. जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण रविवारीय धम्मदेशनेचा जो कार्यक्रम आहे, जो जपानवरून ऑनलाईन पद्धतीने घेतला जात आहे, यामध्ये प्रामुख्याने रश्मिताईचा विशेष सहभाग आहे. तर या धम्मदेशनेच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वच उपासक आणि उपासिका यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर धम्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये अलीकडच्या काळामध्ये जे ऑनलाईन पद्धती आहे याचा एक चांगला उपयोग होत आहे. यामुळे विदेशामध्ये जेही काही भारतीय लोक आहेत, जे हिंदी भाषिक आहेत, मराठी भाषिक आहेत, त्यांना या निमित्ताने एकत्र जुळण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि या निमित्ताने धम्माचा जो एक उपदेश आहे तो ऐकण्याची किंवा धम्माचा उपदेश सांगण्याची सुद्धा या ठिकाणी एक पद्धती निर्माण झालेली आहे. तर या निमित्तानेच हा जो आपला कार्यक्रम आहे तो आपण आयोजित केलेला आहे. तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे बौद्ध मानसशास्त्र याचा परिचय, बौद्ध मानसशास्त्राचा परिचय. हा विषय खूप महत्त्वपूर्ण आहे. तो महत्त्वपूर्ण यासाठी आहे कारण भगवान तथागतांनी हा अतिशय महत्त्वाचा विषय शिकवलेला आहे. परंतु ज्या प्रकारे अन्य गोष्टींचा प्रचार आणि प्रसार धम्मप्रचाराच्या अंतर्गत होताना दिसतो, त्या तुलनेमध्ये बौद्ध मानसशास्त्राचा प्रचार आणि प्रसार हा अतिशय अत्यल्प आहे, अतिशय कमी आहे. यामागील महत्त्वाचं कारण हे आहे की हा विषय अभ्यासताना लोकांना क्लिष्ट वाटू शकतो, नंबर 1. आणि दुसरी गोष्ट, हा विषय आपण लोकांना सांगल्यामुळे लोकांचं काय भलं होणार बाबा, हा एक दुसरा विषय आहे. तर या दोन विषयाचा विचार करून लोक भगवान बुद्धाने सांगितलेल्या मानसशास्त्रीय प्रक्रियेचा कसल्या प्रकारे अभ्यासही करत नाहीत आणि उपदेशही करत नाहीत. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे की काही लेखक, काही विचारवंत जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात, त्या काही लेखकांनी, काही विचारवंतांनी अशा प्रकारची अफवा पसरवलेली आहे समाजामध्ये की बाबासाहेबांनी ब्रह्मदेशामध्ये रंगून येथे 1954ला जे भाषण दिलं, त्यामध्ये बाबासाहेबांनी असं सांगितलं की बाबा भारतामध्ये विपස්සना शिकवू नये, भारतामध्ये अभिधम्म शिकवू नये, भारतामध्ये ध्यान समाधीचा अभ्यास शिकवू नये. तर अशा प्रकारे बाबासाहेबांचं नाव समोर करून अपप्रचार लोकांनी केलेला आहे. आणि असा अपप्रचार केल्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती अभिधम्मावर बोलतो किंवा चर्चा करतो, तेव्हा लोक म्हणतात की नाही नाही, आमच्या काही कामाचं नाही. मग काय कामाचं आहे रे बाबा? तर नाही, आम्हाला पहिलं खाण्यापिण्याची सुविधा झाली पाहिजे, नोकरी पाणी आम्हाला भेटलं पाहिजे, आमचे घरदार बनले पाहिजे, आम्हाला खाणं पिणं भेटलं पाहिजे, हे आमच्या कामाचं आहे, तेवढं तुम्ही सांगा. आणि अशा प्रकारे काय झालेलं आहे की भगवान बुद्धाच्या धम्माला केवळ एक सांस्कृतिक गोष्ट म्हणून विहार बांधणे, बुद्ध मूर्ती बसवणे, त्या ठिकाणी पूजा वंदना करणे चांगली गोष्ट आहे, ही त्याचा विरोध करत नाही आम्ही, पण ही एक सांस्कृतिक गोष्ट आहे. किंवा सफेद वस्त्र परिधान करणे किंवा
जे काही धम्माचे प्रतीक आहे ते प्रतीक तेवढे सांभाळणे, जतन करणे. तर अशा पद्धतीने लोकांमध्ये जो व्यवहार आहे तो वाढत गेला. काही लोकांनी नैतिक दृष्टीने विचार केला, काही लोकांनी सामाजिक दृष्टीने विचार केलेला आहे. मग या सामाजिक गोष्टीने विचार करताना, नैतिक गोष्टीने विचार करताना, सांस्कृतिक गोष्टीने विचार करताना धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आपण 2 दिवसाच्या धम्म परिषदा घेतो, मोठे मोठे लाखो रुपयाचे कार्यक्रम अरेंज करतो आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे भाषण करतो. हे सगळा प्रकार जो आहे तो चाललेला आहे. चांगला प्रकार आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. मग असा सगळा प्रकार असूनही अनेक लोकांच्या मनामध्ये ही शंका मात्र असते की अरे, तो तर एवढा मोठा भंतेजी आहे ना, असा कसा दुराचारी आहे? अरे, तो तर एवढा मोठा साधक आहे ना, असा कसा तो कोणत्या गोष्टीला समजत नाहीत? किंवा अरे, एवढा मोठा तो उपासक आहे, एवढा मोठा तो त्या पदावर असणारा माणूस आहे, एवढा मोठा भाषण देणारा माणूस आहे, आणि तो असा कसा काय झगडे झोगडे भांडण करू शकतो? तर असे प्रश्न मग लोकांना पडतात, सामान्य लोकांना. मग त्याची उकल लोकांना नाही करता येत. लोकांना त्याची उकल मग करता येत नाही. मग वाटते का, अरे नाही बाबा, हे असं कसं काय बाबा? म्हणजे जो एक सांस्कृतिक कार्यक्रम करतो आपण, नैतिक कार्यक्रम करतो, सामाजिक कार्यक्रम करतो, तिथे मोठमोठ्या चळवळी उभ्या करतो आपण, आणि जेव्हा वर्तनाच्या बाबतीमध्ये जेव्हा विचार येतो, तर त्यावेळेस जेव्हा वर्तन पाखंडीपणाचं दिसते, बोलणं एक, वागणं एक, अशा प्रकारचं जेव्हा दिसते, तेव्हा मात्र सामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की हे नेमकं काय आहे, हे असं कशामुळे झालं? मग लोक एक वाक्य वापरतात, कळते पण वळत नाही. कळते सगळंच, अभ्यास आहे, बाबासाहेबांचं लिटरेचर वाचलेलं आहे, भगवान बुद्धाचं लिटरेचर वाचलेलं आहे, भाषण देता येतात, भाषण ऐकता येतात, पण वर्तन नाही, ते वर्तन नाही. काय कळते सगळं पण वळत नाही. वेळेवर अचानकपणे लोभ निर्माण झाला तर रोखू शकत नाही, क्रोध निर्माण झाला तर रोखू शकत नाही, मोह निर्माण झाला तर रोखू शकत नाही, ईर्ष्या निर्माण झाली तर रोखू शकत नाही, कशी मैत्री करावं समजत नाही, कशी करुणा करावं समजत नाही, कशी प्रज्ञा जागृत करावं समजत नाही. मग त्यावेळेस मग माणसाला प्रश्न पडतात की नेमकं हे काय आहे? आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशामध्ये असतील, तर ती म्हणजे अभिधम्माच्या अभ्यासामध्ये आहेत. तर म्हणून अभिधम्माचा अभ्यास किंवा बौद्ध मानसशास्त्राचा अभ्यास हा प्रत्येकाला व्हायला पाहिजे. भगवंताच्या काळामध्ये हजारोच्या नाही, लाखोच्या नाही, करोडोच्या संख्येने अरहत लोक बनले. कशामुळे बनले? कारण त्यांना भगवान तथागतांनी बौद्ध मानसशास्त्र शिकवलेलं होतं. आता आपण त्याला आधुनिक काळामध्ये हा शब्द वापरतो, बौद्ध मानसशास्त्र. भगवान तथागतांनी अभिधम्म शिकवला होता. तर आपल्याला सुद्धा अभिधम्माच्या संबंधामध्ये काय केलं पाहिजे, थोडंसं माहिती घेतली पाहिजे. आता हा आपला परिचयाचा वर्ग असल्यामुळे अतिशय संक्षेपाने आपण बोलणार आहोत, कारण तसंही माझे अभिधम्मावरील किंवा बौद्ध मानसशास्त्रावर 2 क्लासेस असतात. बेसिक क्लास असतो, एक ऍडव्हान्स क्लास असतो. म्हणजे तब्बल 60 दिवसांचा माझा कोर्स आहे, ज्यामध्ये सविस्तर सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर आता आपल्याला तेवढं सविस्तर नाही बोलता येणार प्रत्येक गोष्टींवर, परंतु संक्षेपाने का असेना आपण हा विषय समजून घेऊ. तर प्रथम आपण विषय समजून घेऊया अभिधम्माच्या संबंधाने. तर अनेक लोकांचं असंही मत आहे की अभिधम्म हे भगवान बुद्धाने शिकवलंच नाही. जेव्हा मग आम्ही हा प्रश्न विचारतो की मग कोणी शिकवलं, त्याचं उत्तर त्यांना देता येत नाही. काय एवढं सूक्ष्म ज्ञान शिकवल कोण बाबा, आणि शिकवता कोणाला येईल, आणि ज्या कोणाला शिकवता आलं तो तर मग भगवान बुद्धापेक्षा महान समजला पाहिजे, तर त्याचं उत्तर देता येत नाही. तर आता आपल्याला थोडीशी संगीतीचा जो भाग आहे तो थोडासा आपल्याला समजून घ्यायला लागते अभिधम्माच्या अनुषंगाने. जेव्हा भगवान तथागताच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर लगेच जी संगीती भरली होती, तर त्या संगीतीमध्ये अभिधम्म हा विषय जो आहे तो संगायन केला गेला नव्हता, असं काही लोकांचं मत आहे. ठीक आहे, ही गोष्ट मान्य करायलाही काही हरकत नाही. कशामुळे मान्य करायला काही हरकत नाही? कारण संगायन नेमकं कशासाठी केलं गेलं या प्रश्नाचं उत्तर फार महत्वाचं आहे. जेवढेही आपण संगायनाचा इतिहास जेव्हा पाहतो, तर त्या इतिहासामध्ये काहीतरी महत्वाच्या गोष्टी आहेत. मग कोणती महत्वाची गोष्ट आहे त्या गोष्टीकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करून टाकतो. का संगायन झालं कशासाठी होतं? तर सुभद्र नावाच्या एका भिक्षूला अशी मिथ्या दृष्टी निर्माण झाली होती की अरे, बुद्ध गेलेत बाबा, चला आता आपल्याला जसं वाटेल तसं आपण वागू, जसं वाटेल तसं आपल्याला आपण बोलू, नाही तर सारखेच भगवान आपल्याला सांगत राहायचे हे करा, हे करू नका. तर जेव्हा हे महाकश्यप स्थविरांनी श्रवण केलं, माहित झालं त्यांना का असं असं चाललं बाबा, अरे मग एकच भिक्षू असा बोलेल असं नाही ना, बाकीचे भिक्षू याच्यासारखे असतील, ते अशाच प्रकारे बोलतील, आणि बुद्ध वचनांचं काय होऊन जाईल मग? एवढी 45 वर्षाची भगवंताची मेहनत सगळी वायाच जाईल. नाही, आपण त्याचं संगायन करून ठेवलं पाहिजे. आणि अशा विचाराने मग संगायन केलं गेलं.
तर संगायन करण्याचा अर्थ काय होतो की बुद्ध वाणी जी आहे ती एकत्रितपणे करणे असा त्याचा अर्थ आहे. मग सुरक्षेच्या दृष्टीने एकत्रित करणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने मग ती एकत्रित केली गेली. तर त्यावेळेसच्या परंपरेमध्ये धम्म आणि विनय हा शब्द प्रयोग वापरला जात होता. तर धम्माच्या अंतर्गत सगळं मटेरियल येत होतं. जसं आपण आता अलीकडे दिग्निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय नाही का, खुद्दक निकाय. तर खुद्दक निकायच्या अंतर्गत आता 15 ग्रंथ समजा येतात. पण त्या काळामध्ये मातृका नावाचा जो ग्रंथ आहे म्हणजे अभिधम्मातील जे ग्रंथ आहे ते सुद्धा खुद्दक निकायच्या अंतर्गत येत होते. म्हणून त्याला अभिधम्म न म्हणता धम्मच म्हटलं जात होतं. आणि विनय म्हटल्यावर विनयाशी संबंधित गोष्टी होत्या. तर अशा पद्धतीने धम्म विनयाचं संगायन झालं म्हणजे त्या ठिकाणी वास्तविक पदात तिन्ही पिटकांचं संगायन झालं विषय वस्तूच्या अनुषंगाने. परंतु ते प्राथमिक संगायन होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा दुसरी संगीती जेव्हा झाली तर या संगायनामध्ये काय होत गेलं, डेव्हलपमेंट होत गेला. डेव्हलपमेंट म्हणजे कसा, सुरुवातीला प्राथमिक संगायन झालेलं आहे, या अरद भिक्षूंनी संगायन केलं. सेकंड संगीतीमध्ये मात्र थोडं सिस्टमॅटिक संगायन झालं. त्याच्यामध्ये मग दीर्घ सूत्र दीर्घ केले असतील, मध्यम सूत्र मध्यम केले असतील, एकाच विषयात संबंधित सूत्र संयुक्त निकायात टाकले, अंकाशी जुळलेले सूत्र खुद्दक निकायात टाकले. मग अभिधम्म हा विषय बाबा एक अलग विषय आहे, त्याला एक वेगळं केलं गेलं. तर अशा पद्धतीने मग विषयवार मांडणी होत गेली. आणि तिसऱ्या संगीतींमध्ये वगैरे म्हणजे अशा संगीतांमध्ये मग सूत्रांची नावं वग्ग या अनेक गोष्टीच्या अनुषंगाने त्याला सिस्टमॅटिक बनवलं गेलं. तर आज आपल्याला जे 6व्या संगायनामध्ये जे त्रिपिटक दिसून पडते, जे त्रिपिटक अतिशय सिस्टमॅटिक आहे, म्हणजे अगदी नावासह आहे. म्हणजे दिग्निकाय म्हणलं तर मग दिग्निकायमध्ये एवढे सूत्र आहेत बाबा, त्या प्रत्येक सूत्राचं नाव आहे, त्या प्रत्येक सूत्राचं नाव आहे असं नाही, त्या नावाच्या सूत्राच्या खाली सुद्धा काही प्रमुख पॉइंट्स पण दिलेले आहेत. आता हे पॉइंट्स काय संगीतीकारांनी दिले अशातला भाग नाही. सुरक्षा वचनांची करण्याच्या दृष्टीनं, त्याला सोपं होण्याच्या दृष्टीनं हे भिक्षू लोकांनी केलं, कारण सिंपल केलं ते थोडंसं समजण्यासाठी, याच्यासाठी. तर अशा प्रकारे एक त्रिपिटकाची जी रचना आहे ती झाली. तर त्याच्यामध्ये अभिधम्म पिटक जो आहे तो अतिशय महत्वाचा पिटक आहे. तर त्या अभिधम्म पिटकामध्ये एकूण किती ग्रंथ आहेत ते आपण पाहिलं पाहिजे. आता जेव्हा अनेक लोक मला प्रश्न विचारतात की मग बौद्ध सायकोलॉजी किंवा बौद्ध मानसशास्त्र हा विषय फक्त अभिधम्मामध्ये आहे का, तेव्हा माझं उत्तर एकच आहे का नाही. केवळ तो अभिधम्मामध्ये आहे नाही, तो संपूर्ण सूत्रामध्ये, विनयामध्ये, अभिधम्मामध्ये आहे, तिन्ही याच्यामध्ये आहे. मग असं मला का वाटते, कारण भगवान तथागतांनी जेवढेही उपदेश केलेले आहेत ते उपदेश जनरली सायकोलॉजिकलच उपदेश आहेत. कोणताही तुम्ही उपदेश घ्या ना, नाही वेरे न वेराने संबंधित कुदाचनम, हे जी गाथा आहे समजा, नाही वेरे न वेराने संबंधित कुदाचनम, अवेरेनेच संबंधी एस धम्मो सनंतनो. आता ही गाथा आहे, ही गाथा कुठे भेटते आपल्याला, ही खुद्दक निकायामध्ये भेटते. खुद्दक निकायाच्या अंतर्गत धम्मपद ग्रंथामध्ये भेटते. ठीक आहे. तर आता आपण धम्मपद हा ग्रंथ कुठे आहे, खुद्दक निकायात आहे. मग खुद्दक निकाय कुठे आहे, सुत्त पिटकाचा भाग आहे. मग आता याचा काय अभिधम्माशी संबंध आहे, मग अभिधम्माशी बिलकुल संबंध आहे याचा. कारण अभिधम्मामध्ये जे द्वेष चित्त सांगितलेले आहे, चैतसिक सांगितलेले आहे, त्याच्याशी याचा संबंध आहे का. म्हणजे जेवढंही सूत्रांमध्ये आणि विनयांमध्ये गोष्टी दिसतात त्याच्या मुळाशी अभिधम्म असतो, त्याच्या मुळाशी अभिधम्म असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण भगवान तथागतांनी जे काही धर्म शिकवले त्याची एक व्याख्या केलेली आहे. सुत्त पिटकामध्ये शिकवलेला धर्म हा व्यवहार धर्म किंवा व्यवहार धर्म म्हणतात. विनय पिटकामध्ये शिकवलेला धर्म हा ज्ञानादेशना किंवा आज्ञादेशना म्हणतात. आणि अभिधम्मात शिकवलेला धर्म जो आहे त्याला परमार्थ देशना किंवा परमार्थ धर्म म्हणतात. मग हे असं कशामुळे म्हणतात, त्याचं एक उदाहरण आपण घेऊ शकतो. त्या उदाहरणाने सुद्धा आपल्याला सोपं जातं समजण्यासाठी. तर जसं आता उदाहरण म्हटलं का पाणी आण, पाणी ठेव, हे अशा प्रकारे जे आपण बोलतो, पाणी हा शब्द आहे तो व्यवहार धर्म आहे, हा व्यवहार धर्म आहे. आपण व्यवहारामध्ये असं कधी नाही म्हणू शकत का H2O आण, H2O ठेव, असं नाही म्हणू शकत आपण. व्यवहारामध्ये आपण त्याच्यासाठी पाणी हा शब्द वापरतो आणि पाणी हा शब्द आपल्याला व्यवहार धर्म आहे. नंबर 1. आण, ठेव, दे, ही जी गोष्ट आहे ही विनय आहे, म्हणजे एक प्रकारच्या आज्ञा आहेत. या मानवी व्यवहारात संभाषण करत असताना आज्ञा ज्या असतात त्या आज्ञा द्याव्या लागतात एकमेकांना व्यवहार पार पाडण्यासाठी, तर तो पण व्यवहार धर्म आहे. परंतु त्याच्या आतमध्ये जेव्हा आपण पाहतो की H2O आहे, तर ते H2O नावाचा प्रकार जो आहे तो अभिधम्म आहे. तर मग आता महत्वाचा मुद्दा, आपण H2O दे, H2O आण असं का म्हणू शकत नाही, कारण H2O ही अतिशय सूक्ष्म गोष्ट आहे. ती इतकी सूक्ष्म गोष्ट आहे की ती साध्या डोळ्यांनी दिसणारी नाही. तुम्हाला मायक्रोस्कोपच्या माध्यमाने ते अणुरेणू जे आहे ते पाहावे लागतात आणि त्याचा संघात जे आहे
तर त्या संघातमुळे पाणी उत्पन्न होते, संयोगामुळे पाणी उत्पन्न होते. पण आपण व्यवहार करत असताना ग्लासभर पाण्याचा व्यवहार करतो, तर ग्लासभर पाण्यामध्ये H2O प्रमाण हे करोडोचं अब्जोचं असेल, ज्याची कॅल्क्युलेशन्स आपण सहजासहजी करू नाही शकत. तर यावरून आपण समजू शकतो की अभिधम्म जे आहे ते सूक्ष्म गोष्ट आहे आणि एकदम सूक्ष्म गोष्ट आहे. पण त्या सूक्ष्म गोष्टीच्या व्यवहार जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा मग आपण स्थूल वाक्य वापरत असतो. जसं मनोपुब्बंगमा धम्मा, स्थूल वाक्य वापरलं. मनोपुब्बंगमा धम्मा म्हणजे सर्व धर्म मनातून उत्पन्न आहे, अतिशय स्थूल वाक्य वापरलेलं आहे आपण. पण याचा अर्थ मन म्हणजे नेमकं काय हा प्रश्न तर पडेल की नाही जाणकार माणसाला, तर त्याचं उत्तर अभिधम्मामध्ये तुम्हाला भेटते. तर अशा पद्धतीने आपण जाणतो की अभिधम्म आणि सुत्त हे काही वेगळी वेगळी गोष्ट नाही. अभिधम्म आणि विनय हे काही वेगळी वेगळी गोष्ट नाही, फक्त अभ्यासनाच्या दृष्टिकोनातून त्याला थोडं अलग अलग केलं गेलेलं आहे. हे आपण आधी लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु अलीकडच्या काळात काय झालं, संशोधकांमध्ये ज्या लोकांनी संशोधन केलेलं आहे किंवा अनेक प्रकारचे काही ग्रंथ लिहिलेले आहेत, तर त्या लोकांना असं वाटतं की बाबा रे अभिधम्म म्हटलं म्हणजे ते बौद्ध मानसशास्त्र आहे. मग इट्स ओके, जसे आता आधुनिक काळामध्ये प्रचलन आहे त्याच्यानुसार आपण अभिधम्माला बौद्ध मानसशास्त्र समजतो, तर काही हरकत नाही तसं समजायला. परंतु त्याची जी एक मुख्य गोष्ट आहे ते मी तुम्हाला सांगितली आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे की अभिधम्माच्या अंतर्गत जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ किती आहेत. तर अभिधम्माच्या अंतर्गत एकूण 7 ग्रंथ आहेत. त्यामध्ये पहिला ग्रंथ आहे धम्मसंगिनी पाली. धम्मसंगिनी पाली हा एक अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. असं आम्ही ऐकलेलं आहे की ब्रह्मदेशामध्ये या ग्रंथाला रत्न जडित बनवून ठेवलेला आहे. इतका हा महत्वपूर्ण ग्रंथ समजला जातो ब्रह्मदेशामध्ये, विहारांमध्ये. कशासाठी? कारण या ग्रंथामध्ये धम्मसंगिनी पालीमध्ये चित्त आणि रूप याची सविस्तर आणि परिपूर्ण माहिती सांगितली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे हा ग्रंथ अतिशय अनमोल ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ अभिधम्मामध्ये आहे. दुसरा ग्रंथ आहे विभंग पाली. विभंग पाली म्हटल्याच्या नंतर भगवंताचा जो वाद आहे, भगवंताची जी शिकवण आहे ती विभज्यवादी आहे. विभज्यवाद याचा अर्थ काय होतो? अनालिसिस. विभज्य या शब्दाचा अर्थ होतो अनालिसिस, म्हणजे भगवान तथागतांनी अनालिसिस केलेला आहे. जसं स्कंद, स्कंद काय आहे? स्कंद म्हणजे समूह. रूपस्कंद म्हणजे रूपस्कंद याचा अर्थ रूप नावाच्या गोष्टीचा समूह, रूप नावाच्या गोष्टीचं अनेक गोष्टींनी बनलेलं ते रूप आहे. तर रूपाचं अनालिसिस केलं भगवंतांनी, रूपाला विभाजित केलं. रूपाला विभाजित केलं म्हणून भगवंताला समजलं का रूप हा स्कंद आहे. रूप ही एक गोष्ट नाही, रूप ही सिंगल गोष्ट नाही, तर तो एक स्कंद आहे. तर अशा पद्धतीने भगवान तथागतांनी प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस केलेलं आहे. तर अनालिसिस करण्याची जी प्रक्रिया आहे ती भगवंतापासून सुरू झालेली आहे आणि अनालिसिस केलं म्हणून तर भगवंताला समजलं ना की या शरीरामध्ये आत्मा नावाची गोष्ट नाही. अनालिसिस केलं म्हणून तर समजलं ना या जगामध्ये निर्माण करणारा ईश्वर परमेश्वर असा कोणी नाही. अनालिसिस केलंच नसतं तर हे समजलंच नसतं. तर पण भगवंताचा धम्म हा अनालिसिसशी रिलेटेड आहे. तर विभंग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनालिसिस दिलेलं आहे. म्हणजे स्कंद विभंग आहे, आयतन विभंग आहे, धातू विभंग आहे, किंवा परत तुमचं प्रतित्य समुत्पाद असेल, सच्च विभंग असेल. तर अशा अनेक गोष्टींची त्याच्यामध्ये विभंगांमध्ये माहिती आहे आणि त्या पद्धतीने तिथे रचना आहे. त्याच्यामध्ये मग सुत्त भाजनीय आहे, अभिधम्म भाजनीय आहे आणि पैयापुच्छकम 3 प्रकारे त्याची रचना केलेली आहे. म्हणजे सुत्ताच्या पद्धतीने म्हणजे स्थूल स्वरूपाला सांगितलेलं, नंतर मग त्याला अभिधम्माच्या रूपाने मांडणी केलेली आहे आणि नंतर पैयापुच्छकम म्हणजे प्रश्न उत्तराच्या माध्यमाने मांडणी केलेली आहे. तर ही पद्धती आहे भगवान तथागताच्या धम्माची. तर या पद्धतीने विभंगामध्ये दिसते आपल्याला. नंतर एक ग्रंथ आहे ज्याला आपण धातू कथा म्हणतो. धातू कथा. तर धातू कथामध्ये हा छोटा ग्रंथ आहे आकाराने, परंतु जे आपण धातू म्हणतो, चक्कू धातू, सोत धातू वगैरे हे जे धातू आहेत, तर ते 18 प्रकारचे जे धातू आहेत आणि महाभूतांमध्ये सुद्धा 4 प्रकारचे महाभूत आपण म्हणतो. तर त्या 4 महाभूतांमुळेच हे धातू उत्पन्न झालेले असतात. तर या धातूंच्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर असं विश्लेषण या ग्रंथामध्ये आहे. अतिशय छोटा ग्रंथ आहे पण अतिशय अनमोल आणि महत्वाचा ग्रंथ आहे. नंतर चौथा ग्रंथ आहे पुग्गल पंयती. तर पुग्गल पंयती हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे. तर पुग्गल पंयती हा ग्रंथ कसा निर्माण झाला, तर याची काही गोष्ट आपल्याला त्रिपिटकामध्ये आढळते, सूत्रांमध्ये आढळते की भगवान तथागतांनी 1 वर्षावास जो आहे तो 29 देवता लोकांमध्ये केला आणि त्यावेळेस त्यांनी अभिधम्माचं जे ज्ञान आहे ते शिकवलं त्या ठिकाणी. आणि जसंही अभिधम्माचं ज्ञान शिकवलं गेलं तेव्हा सर्वांना एक प्रश्न पडला होता देवता लोकांना की अरे मनुष्य नावाची गोष्टच नाही आहे. कारण खरंच मनुष्य नावाची गोष्ट नाही आहे. नागसेन भिक्षूला जेव्हा प्रश्न विचारला गेला की नागसेन काय आहे, तेव्हा ते म्हणाले की नागसेन असे काही नसते.
शरीराचे जे वेगवेगळे अंग प्रत्यंग आहेत ते एकत्रितपणे जुळलेले आहेत आणि त्यांना व्यवहारात उच्चारण्यासाठी नागसेन असं नाव ठेवतात लोक. सुरसेन ठेवतात, वीरसेन ठेवतात, जयसेन ठेवतात, नावं ठेवत असतात ते. ऍक्च्युली नागसेन असं काही नाही आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, लोकांच्या लक्षामध्ये आलं देवता लोकांच्या कार्य धर्मच उत्पन्न होत आहेत, धर्मच नष्ट होत आहेत. मग मनुष्य नावाची संज्ञा नाही, देवता नावाची संज्ञा नाही, झाड नावाची संज्ञा नाही, दगड नावाची संज्ञा नाही, हे तर काहीच नाही. मग तर आता अडचणच निर्माण झालेली आहे. तर असे जे एक हे निर्माण झाला होता, एक प्रकारचा शंका निर्माण झाली होती. तर त्यावेळेस मग भगवान तथागतांनी म्हटलं का ठीक आहे, आपण या शंकेचं निरसन केलं पाहिजे. आणि मग भगवान तथागतांनी पुग्गल पंयती नावाचा जो उपदेश आहे तो केला. मग पुग्गल पंयतीमध्ये जवळपास 300च्या वर असे पुद्गल आहेत. मग पुद्गल म्हणजे काय, तर पुद्गल याचा अर्थ आत्मा नाही होत. पुद्गल वगैरे हा शब्द जो वापरला त्याचा अर्थ काय आत्मा वगैरे होत नाही का, ज्या आत्म्यामुळे शरीर बनलेलं आहे वगैरे अशा ज्या काही मान्यता दिसतात वेदांतामध्ये म्हणा किंवा योगशास्त्रामध्ये म्हणा वगैरे, तसा काही संबंध भगवान तथागत धम्मामध्ये नाहीये. पुद्गल या शब्दाचा अर्थ होतो की एकापेक्षा जास्त धर्म ज्या व्यक्तीमध्ये आहेत तर त्या व्यक्तीला त्या ओळखीने ओळखलं जातं. जसं उदाहरण आपण घेऊया, एखादा व्यक्ती जर लोभ करत असेल, ही वस्तू मला पाहिजे, ती वस्तू मला पाहिजे, हेही मला पाहिजे, तेही मला पाहिजे, असं जर तो म्हणत असेल तर याच्यामुळे काय होते, आपण काय म्हणतो, अरे हा व्यक्ती लोभी आहे असं म्हणतो आपण. किंवा एखादा व्यक्ती सारखा चिडचिडच करत असेल, याला चिड त्याला चिड, याला झगडा कर त्याला झगडा कर, तर आपण काय म्हणतो त्याला, अरे हा व्यक्ती तर खूपच क्रोधी आहे बाबा, खूपच चिडचिड्या व्यक्ती आहे हा. तर या ठिकाणी आपण काय केलं, त्या पर्टिक्युलर व्यक्तीला एक ओळख दिलेली आहे ना, लोभी म्हणून ओळख दिलेली आहे किंवा चिडचिड्या म्हणून ओळख दिलेली आहे. किंवा एखादा व्यक्ती दानशूर असेल, आलेल्या गेलेल्याला मदत करत असेल, दान देत, आपण हा व्यक्ती खूप दानशूर आहे. म्हणजे दानशूरता हे एक आपण टायटल दिलेलं आहे त्याला. म्हणजे आपण त्याच्या हाताला, पायाला, डोळ्याला, कानाला, नाकाला नाही पाहिलेलं आहे, आपण त्याच्यामधील असणाऱ्या धर्माला पाहिलेलं आहे. आणि धर्मामुळे त्याची ओळख झालेली आहे. हातापायामुळे काय ओळख झालेली नाही, धर्मामुळे ओळख झालेली आहे. तर म्हणून आपण जे व्यवहारामध्ये जे बोलचाल करतो ते धर्माच्या अनुषंगाने बोलचाल करतो. म्हणून भगवान तथागतांनी पुद्गल पंयतीमध्ये सांगितलेलं आहे का किती धर्म एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर त्याला काय म्हटलं पाहिजे. जसं आता उदाहरणार्थ लोभ असेल तर लोभी म्हणतो आपण त्याला, द्वेष असेल तर दुष्ट म्हणतो आपण त्याला, मोह असेल तर त्याला मूढी म्हणतो, मूढ आहे बाबा हा व्यक्ती, मूर्ख आहे बाबा हा व्यक्ती असं आपण म्हणतो. एखादा व्यक्ती दानशूर असेल तर दानी म्हणतो त्याला, करुणिक असेल तर कारुणिक म्हणतो आपण त्याला, प्रज्ञावान असेल तर प्रज्ञावान म्हणतो आपण, एखादा शीलवान असेल तर शीलवान म्हणतो. तर काही लोकांमध्ये याच्यापेक्षा जास्त गुण असतात. वाईटही गुण कधी कधी जास्त असतात, चांगलेही गुण कधी कधी जास्त असतात. तर त्या गुणांच्या अनुषंगाने, त्या दोषांच्या अनुषंगाने, म्हणजे विशिष्ट धर्म त्या व्यक्तीमध्ये किती आहेत त्याच्या अनुषंगाने त्याचं नाव दिलेलं आहे, त्याला म्हणतात पुद्गल. ठीक आहे. तर भगवान तथागतांचा धम्म शिकवतो का संघात आहे बाबा, आपण विभाजन करतो आणि त्याला पाहतो, पण गोष्टी एकत्रितपणे असतात आणि यानुसार पुद्गलामध्ये सुद्धा धर्म एकत्रित असतात. म्हणून भगवान तथागत धम्माला आपल्यामध्ये प्राप्त करण्याची एक पद्धती आहे. वाईट गोष्टी सोडून देणे, चांगल्या गोष्टीचं संगायन करणे, संग्रह करणे, ही गोष्ट शिकवली गेलेली आहे. तर याच्यामुळेच की आपल्याला चांगला पुद्गल बनता आला पाहिजे. मग हे म्हणून म्हणतो ना आपण अठ्ठपुरीस पुद्गला आहे ना शब्द, अठ्ठपुरीस पुद्गला हेच भगवतो सावक संग, म्हणजे ज्याच्यामध्ये श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अर्हत, मार्ग आणि फल अशा प्रकारचे 8 जे पुद्गल आहेत, पुरुष आहेत, कारण त्याच्यामध्ये गुण आहेत तसे, त्याला आपण अठ्ठपुरीस पुद्गल म्हणतो. तर अशा पद्धतीने पुग्गल पंयती हा जो ग्रंथ आहे तो मग उपदेश भगवान तथागतांनी केला होता. याच्यानंतरचा एक ग्रंथ आहे ज्याला आपण कथावस्तू म्हणतो. कथावस्तू हा अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ आहे. आता अनेकांचं असं म्हणणं आहे की कथावस्तू हा जो ग्रंथ आहे तो सम्राट अशोकांच्या काळामधील जे महान भिक्षू होते, मोगलीपुत्र तीर्थस्थवीर, तर यांनी तो ग्रंथ लिहिला असं काही लोकांचं मत आहे. परंतु तसं नाही आहे. त्यांनी त्या ग्रंथावर कॉमेंट्री लिहिली किंवा त्या ग्रंथाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. परंतु मूळ ग्रंथ जो आहे, मूळ जो उपदेश आहे तो भगवान तथागतांचाच आहे याच्यामध्ये कथावस्तूमध्ये. मग कथावस्तूमध्ये काय नेमकं आहे, तर कथावस्तू हा असा ग्रंथ आहे जो वेगवेगळ्या प्रकारच्या संप्रदायाचे लोक एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळी मतं मांडत असतात. आता त्याही काळामध्ये असे कित्येक तरी सूत्र दिसतात आपल्याला, जसं आता अंगुत्तर निकाय वगैरे जर आपण पाहिलं, जसं किंवा बोधंग संयुक्त वगैरे जर काय पाहिलं किंवा असे काही पाहिले, तर त्याच्यामुळे एक गोष्ट आपल्याला दिसून पडते. कोणती दिसून पडते, की जेव्हा भिक्षू लोक इतर लोकांमध्ये मिक्सअप व्हायचे तर नंतरच्या काळात असा प्रकार नक्कीच घडला की भगवान बुद्ध बोधंगाची उपदेश करतात, अन्य तीर्थक लोक किंवा अन्य संप्रदायाला मानणारे लोक त्यांना माहित झालं की भगवान बोधंग सांगतात,
तर मग बाकीचे लोक पण बोधिअंग सांगायला लागले आणि मग त्याच्यामुळे उदाहरण सांगत आहे. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, ते पण भिक्षू म्हणायचे, आजीविक म्हणायचे भिक्षूंना, की भिक्षूंनो अरे तुमचे शास्त्रा बोधिअंग सांगतात, आम्ही पण बोधिअंग सांगतो. तुमचे शास्त्रा पंचस्कंद सांगतात, आम्ही पण पंचस्कंद सांगतो. मग तुमचेही शास्त्रा जर तेच सांगत असतील ना, आम्ही जर तेच सांगत असेल तर मग त्याच्यामध्ये काय वेगळंपण आहे? मग तुम्ही आमचे अनुयायी का बनत नाही? असे लोकांना हे करायचे. आणि ही गोष्ट आपल्याला साहित्यामध्ये 100% दिसते. जसं उपनिषद साहित्य नंतर लिहिले गेले, भगवद्गीता नंतर लिहिली गेली, किंवा ज्याला सांख्य योग आहे नंतरच्या काळामध्ये परिष्कृत केलं गेलं, तर याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलेले मत आहे तर ते इन्क्लूड केले गेले. आणि मग ते म्हणायला लागले का रे भगवंताचे भिक्षू ज्या पद्धतीने निर्वाणाचा उपदेश करतात, आम्ही मोक्षाचा उपदेश करतो, आम्ही कैवल्याचा उपदेश करतो, आम्ही निर्वाणाचाच उपदेश करतो, मग तुम्ही आमचे अनुयायी का बनत नाही? तर अशा पद्धतीने गोंधळाचं जे वातावरण आहे ते सगळीकडे निर्माण झालं. आणि याच्यामुळे मग भगवान तथागतांनी काय केलेलं आहे, त्याच वेळेस त्यांच्याच काळामध्ये काही गोष्टीची परिशुद्धी केलेली आहे, की जे 62 संप्रदायाचे लोक आहेत तर त्यांची एकाच विषयाबद्दलची जी मतं आहेत ती मतं कोणत्या पद्धतीची आहेत आणि भगवान तथागतांची मतं कोणत्या पद्धतीची आहेत. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा एक प्रकरण अतिशय महत्वाचं लिहिलेलं आहे. ते काय म्हणतात का शब्द साधर्म्यामुळे होणारा घोड, म्हणजे शब्द समान असतात ना त्याच्यामुळे घोड होतो. जसं कर्म हा शब्द समान आहे, अनेक ठिकाणी वापरला जातो. पुनर्जन्म हा शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो, मग त्याच्यामुळे घोड उत्पन्न होतो. मग बाबासाहेबांनी काय केलं, बुद्धांनी त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये त्याच्याबद्दल स्पेशल प्रकरण दिले. का लिहिले? कारण बाबासाहेबांना सांगायचं होतं की भगवान बुद्धांनी जरी प्रचलित शब्द वापरले, प्रचलित जे शब्द आहे ते जरी भगवंताने वापरले, परंतु त्या प्रचलित शब्दाचा जो पूर्वीचा जो अर्थ होता किंवा जुना जो अर्थ होता तो भगवंतांना अभिप्रेत नव्हता. परंतु आता लोकव्यवहारामध्ये आपण राहतो, लोकव्यवहारात आता आपण काय कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, कोणत्याही मान्यतेना मानणारे लोक असो, जे लोकव्यवहारामध्ये शब्द आहे ते तर वापरावेच लागतात ना. आपण नवीन शब्द तर नाही तयार करू शकत सगळ्याच गोष्टींसाठी. मग तसारखं भगवंतानेही कर्म शब्दांत वापरला, पुनर्जन्म शब्द वापरला किंवा अन्य शब्द वापरले असतील, पण त्याची मिनिंग, त्याचे अर्थ हे भगवंतांनी डिफरंट दिलेले आहेत, अलग दिलेले आहेत. तर कथावस्तू या ग्रंथामध्ये त्या संदर्भामध्ये जेवढेही दृष्टिकोन होते तर त्या दृष्टिकोनांमध्ये काय दोष आहे किंवा ते दृष्टिकोन कसे आहेत आणि भगवान तथागतांनी काय नेमकं सांगितलेलं आहे याच्या संदर्भातला तो एक ग्रंथ आहे. आणि तो अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ आहे. आणि त्याच्यामुळे त्याची जी भाषा शैली आहे ती थोडी क्लिष्ट स्वरूपाची भाषा शैली आहे, कारण तो एक प्रकारचा हायली फिलॉसॉफिकल ग्रंथ आहे. जसं तुम्ही भारतीय दर्शनशास्त्र शिकले असाल किंवा पाश्चिमात्य दर्शनशास्त्र शिकले असाल तर त्यावेळेस जसं वेगवेगळे कांट असेल, हेगेल असेल किंवा अशा लोकांचं दर्शनशास्त्र आपण वाचतो तर आपल्याला थोडंसं कन्फ्युजन वाटते की एकाच गोष्टीबद्दलची त्यांची मतं वेगळी वेगळी मांडलेली गेलेली आहेत. मग कोणाचं मत खरं आहे बाबा हे समजणं मोठं कठीण चाललं जातं. आणि म्हणून कथावस्तू हा ग्रंथ या अर्थाने महत्वाचा आहे. आणि याचा अतिशय साधा सरळ संदर्भ आपल्याला कालामसुत्तात पण भेटतो. त्या कालामसुत्तात पण कलामांनी असंच म्हटलं होतं की भगवान आमच्याकडे जे लोक येतात ते लोक काही ना काही सांगतातच आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं बरोबरच वाटते. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं? तेव्हा भगवान तथागताने कालामांना जो उपदेश केला होता तो अतिशय महत्वाचा उपदेश होता की तुमच्या प्रज्ञा आणि अनुभवाला जे येतं त्याच्यावर तुम्ही बिलीव्ह ठेवला पाहिजे. मग भगवंताने सांगितलं का लोभ, एखाद्या व्यक्तीमध्ये लोभ आहे, एखाद्या व्यक्ती द्वेष आहे, एखाद्या व्यक्ती मोह आहे, तर तो व्यक्ती दुराचरण करेल की नाही? तर ते म्हणले होय भगवान नक्की दुराचरण करेल. मग तो दुराचरण करेल तर त्याच्यामध्ये दुःख येईल की सुख येईल? नाही भगवान दुःख येईल. मग जी गोष्ट दुःखदायी आहे ती गोष्ट आपण म्हणणार का माझी आहे, माझी स्वतःची आहे, माझी चांगली आहे? नाही भगवान तसं तर नाही म्हणणार. मग या अर्थाने तुम्ही त्याला बरोबर छानबीन केली पाहिजे, पाहिली पाहिजे. तर ही गोष्ट भगवान तथागतांनी कालामांना सांगितली, कालामाने ते केलं. पण सर्वसामान्य जनता तसं खरंच करू शकते का? सर्वसामान्य जनता असं खरंच करू शकते? हे असं पॉसिबल आहे? बिलकुल पॉसिबल नाही आहे. मोठं कठीण काम आहे. एखाद्या विचारांची छानबीन करणं मोठं कठीण काम आहे. तत्वज्ञानाची छानबीन करणं मोठं कठीण काम आहे. कुठलाही सामान्य माणूस हा परंपरेसोबत प्रवाहित होणारा असतो. जो व्यक्ती आकाराने मोठा आहे, प्रकाराने मोठा आहे, गाजलेला आहे, त्या व्यक्तीचं लोक अनुकरण करतात, अंधानुकरण करतात. आणि ते अंधानुकरणामध्ये माणूस शोधू नाही शकत की ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे. कारण एवढं कोणाकडे वेळ असते चिंतन करत बसायला, त्याचं खरे खोटेपणा शोधत बसायला. तर त्याच्यामुळे मोठं मुश्किल जाते. ते कालामांनी केलं. कालामाने प्रामाणिक प्रश्न भगवंताला विचारला. परंतु असे प्रामाणिक प्रश्न अलीकडच्या काळामध्ये कोण किती काळ विचारतात? आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहत होतो तर त्या सोसायटीमध्ये अतिशय शिकले सवरलेले लोक, अतिशय शिकले सवरलेले, त्यांचे काही म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये प्राध्यापक असणारे, कोणी केमिस्ट्री शिकवणारे,
कोणी मोठमोठ्या पदांवर असणारे असे चांगले ऑफिसर लोक, परंतु ते वेगवेगळ्या प्रकारच्या देव्या बसवणारे आणि त्याची पूजा करणारे. मी त्यांना कधी कधी विचारायचो, का रे बाबा तुम्ही एवढे चांगले प्राध्यापक लोक, तुम्हाला सायन्सचा अभ्यास आहे, तुम्हाला टेक्नॉलॉजीचा अभ्यास आहे, आणि तुमचं हे काय चाललं? तुम्ही का म्हणजे या गोष्टींच्या मागे लागता, किंवा का तुम्ही या गोष्टींना स्वतःपुरतं तरी नाकारत नाही? तुम्हाला समाजामध्ये नाकारतायत पण स्वतःपुरतं तरी का नाकारत नाही? पण तेवढी हिंमत नाही त्यांच्यामध्ये, त्या लोकांना. किती ते नोकरी पाणी करण्यासाठी, 2 पैसे कमवण्यासाठी ते मोठमोठ्या पदांवर जरी असतील, पण जेव्हा अशा गोष्टींचा प्रश्न येतो, सांप्रदायिकतेचा प्रश्न येतो, परंपरेचा प्रश्न येतो, तर त्याच्यावर सहजासहजी कोणी प्रश्नचिन्ह उभं करत नाही. म्हणजे यावरून आपण समजू शकतो की किती कठीण काम आहे. कालामाने विचारलेला प्रश्न म्हणजे किती भारीचा प्रश्न आहे. ते बाबासाहेबांसारखा एकरदा माणूस राहते, स्वतंत्र विचार करणारा माणूस, दिमाग असणारा माणूस, जो हा प्रश्न विचारतो की धर्म नावाची गोष्ट जी आहे ती आपण पुनर्विचार केला पाहिजे, नीती नावाची गोष्ट त्याच्यावर पुनर्विचार केला पाहिजे. हा पुनर्विचार करण्याचा जो विचार माणसाच्या मनात येतो, ती एक मोठी क्रांती असते. आणि ती क्रांती फार कमी लोकांच्या मनामध्ये असते, कारण ते लोक छानबीन करतात विचारांची. कथावस्तू हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे की त्या काळामध्ये असणाऱ्या 62 प्रकारच्या दृष्टिकोनांचं एक प्रकारे छानबीन केलेली आहे. आणि त्याच्या सम्राट अशोकांच्या काळामध्ये मौलिपूती स्थविरांनी त्याला एडिट का केलं, त्यामागील कारण असं होतं की बुद्ध धर्मामध्ये सुद्धा नंतरच्या काळामध्ये 18 संप्रदाय निर्माण झाले होते, थेरवाद आणि महायान दोन्ही परंपरेचे. आणि त्यांच्यामुळे त्यांनी सुद्धा आपली आपली काही मतं जी आहेत ते मांडली गेली होती. आणि अशा सिच्युएशन मध्ये थेरवाद परंपरेमध्ये किंवा भगवान तथागताच्या मूळ बुद्ध वचनांमध्ये कोणती गोष्ट सांगितली गेली आहे तर याचं परिशोधन होणे महत्वाचं होतं. आणि म्हणून मोगलीपुत्र तीर्थस्थवीरांनी त्या ग्रंथावर थोडं काम केलं होतं, आणि म्हणून तो अभिधम्मातला अतिशय महत्वाचा आणि अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. नंतरचा जो ग्रंथ आहे तो आहे यमक. यमक हा ग्रंथ जो आहे तो बेसिकली, यमक या शब्दाचा अर्थ होतो जोडी. जोडी म्हणजे काय? जसं आता आपल्याला धम्मपदामध्ये यमक वग्ग दिसते, तर यमक वग्गामध्ये काय आहे? जोड्या सांगितलेल्या आहेत. 20 गाथा आहेत त्या ठिकाणी, तर 20 गाथेमध्ये जोड्या सांगितलेल्या आहेत. जसं आता पहिली गाथा आहे मनोकुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन, असा शब्द प्रयोग आहे. दुसऱ्या गाथेमध्ये आहे मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती. आधीच्या गाथेमध्ये आहे भासती वा करोती ततोनं दुःख मनवेती. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे? जोड्या आहेत, म्हणजे एक प्रकारच्या परस्पर विरोधी गोष्टी, तर तशासारखं जोड्या असतात. तर यमक व याच्यामध्ये काय केलेलं आहे का, अशा ज्या जोड्या आहेत या जगामध्ये, आपण जगामध्ये जसं हेगेलनं सिद्धांत सांगितला होता, ज्याला आपण ड्युअलिटीचा सिद्धांत म्हणतो किंवा डायलेक्टिकचा सिद्धांत म्हणतो तत्वज्ञानामध्ये, फार महत्वपूर्ण सिद्धांत होता तो. त्याच्यामुळे मार्क्सला त्याच्यामुळे खूप मोठी मदत झाली या जगाला समजून घेण्यासाठी. तर तो जो काही एक सिद्धांत आहे डायलेक्टिक ड्युअलिझमचा सिद्धांत, म्हणजे त्याला ठीक आहे मार्क्सने त्याला आर्थिक क्षेत्रामध्ये लागू केलं की एक शोषण करणारा व्यक्ती आहे, तर ज्याचं शोषण होतं असा शोषित व्यक्ती सुद्धा आहे बाबा, म्हणजे अशा 2 गोष्टी असतात. आणि आपण पाहतो की काळा रंग आहे तर पांढरा रंग आहे, म्हणजे स्त्री आहे तर पुरुष आहे. तर अशा विरुद्धी जे गोष्टी आहेत तर त्या आपण पाहतो. यमक या विषयामध्ये अशाच प्रकारच्या दुहेरी गोष्टींचा जो उपदेश केलेला आहे. हा मोठा ग्रंथ आहे, जवळपास 2 खंडांमध्ये हा मोठा ग्रंथ आहे, आणि त्यामध्ये भगवान तथागतांनी उपदेश केलेला आहे. आणि नंतर शेवटचा ग्रंथ जो आहे तो म्हणजे पठ्ठाण म्हटल्यानंतर 24 प्रकारचे जे प्रत्यय आहेत, तर त्या 24 प्रकारच्या प्रत्ययांचं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. तर हा ग्रंथ मोठा ग्रंथ आहे, म्हणजे हा ग्रंथ जवळपास 5 खंडामध्ये आहे, इतकी त्याची मोठी व्याप्ती आहे. मग पठ्ठाण हा ग्रंथ इतका मोठा का आहे? कारण भगवान तथागतांचा जो धम्म आहे तो प्रतित्य समुत्पाद शिकवणारा धम्म आहे. भगवान तथागता धम्मामध्ये असं कधीही म्हटलेलं नाही की गोष्टी ईश्वर निर्मित आहेत, ईश्वराने निर्माण केलेल्या आहेत. भगवान म्हणतात की ज्याही काही गोष्टी दिसत आहेत आपल्याला नामरूपाच्या अंतर्गत, किंवा सोप्या शब्दामध्ये एनर्जी आणि फॉर्मच्या अंतर्गत, म्हणजे ज्याला आपण मॅटर म्हणतो आणि एनर्जी म्हणतो, जड तत्व आणि चेतन तत्व म्हणतो, तर त्याच्या अंतर्गत जेवढ्याही गोष्टी आपल्याला उत्पाद दिसत आहे, वेळ दिसत आहे, तर त्या सगळ्या प्रतित्य समुत्पन्न आहे. याचा कोणी निर्माता असा, करता करविता असा परमेश्वर नाही. हा भगवंताचा सिद्धांत आहे. मग प्रतित्य समुत्पाद, पठ्ठाण, तर या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी भगवान तथागतांच्या या सिद्धांताला शिकवणाऱ्या गोष्टी आहेत. भगवान तथागतांनी सांगितलेलं आहे
की कोणत्या प्रत्ययांमधून किती प्रत्यय जुळल्यामुळे कोणती गोष्ट उत्पन्न होते आणि ते प्रत्यय दूर झाल्यानंतर ती गोष्ट कशी नष्ट होते. तसंच आपल्या मानसिक स्थितीमध्ये, शारीरिक स्थितीमध्ये प्रत्ययांचा विचार भगवंताने मांडलेला आहे. का किती प्रत्यय एकत्र आल्यानंतर कोणत्या गोष्टीची उत्पत्ती होत असते आणि कोणतं प्रत्यय कोणत्या गोष्टीसाठी सहाय्यक ठरत असते किंवा काय. तर याच्या पद्धतीचं एक जबरदस्त जे ज्ञान आहे ते भगवान तथागतांनी दिलेलं आहे. तर यावरून आपण समजू शकतो की या जगामध्ये ज्या डिफरंट टाईपच्या गोष्टी ज्या बनलेल्या आहेत तर त्या कशामुळे बनलेल्या आहेत, का वेगवेगळे हेतू प्रत्यय एकत्र आल्यामुळे त्या डिफरंट गोष्टी बनलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट एकमेकांपेक्षा अलग का बनत आहे तर त्याच्या मागचं कारण ते आहे. आणि आपण हे पाहतो की हे खूप मोठं क्लिष्ट काम आहे, परंतु ते तेवढं मोठं क्लिष्ट काम जे आहे ते भगवान तथागतांनी पठ्ठाणच्या अंतर्गत केलेलं आहे. आणि हे केलेलं असल्यामुळे भगवान तथागताच्या शरीरामधून ज्या बुद्ध रश्मी निघतात तर त्या बुद्ध रश्मी या पठ्ठांचं जेव्हा भगवान चिंतन करत होते त्यावेळेस त्यांच्या शरीरातून निघाल्या होत्या. म्हणून यावरून पठ्ठाण हा विषय अतिशय क्लिष्ट आहे आणि अतिशय सूक्ष्म आहे आणि अतिशय परिशुद्ध असा विषय आहे. त्याच्या अनुषंगाने ही गोष्ट जी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. तर पठ्ठांच्या अंतर्गत हेतुपच्चयो, आलंबन पच्चयो, अधिपती पच्चयो अशा प्रकारचे 24 पठ्ठाण असतात आणि त्यांच्या एकत्रीकरणामधून रूप आणि चित्त धर्म वगैरे कसे बनतात, काय होतात याचं एक खूप सुंदर असं विश्लेषण त्याच्यात आहे. 5 खंडामध्ये हा ग्रंथ आहे. म्हणजे सर्वात अभिधम्मामध्ये सर्वात मोठा ग्रंथ हा पठ्ठाण हा ग्रंथ आहे. तर त्याच्यामुळे पठ्ठाण हा ग्रंथ जो आहे तो अभ्यासणं कठीण आहे आणि आता याची अभ्यास करणाऱ्यांची संख्या जगामध्ये खूप कमी आहे, अत्यल्प संख्या आहे. ब्रह्मदेशामध्ये फक्त याचा अभ्यास होत असेल, ब्रह्मदेशाच्या व्यतिरिक्त जगामध्ये याचा अभ्यास फारसा काही होत नाही. तर ही गोष्ट सुद्धा आपण तेवढीच लक्षात घेतली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की भगवान तथागताच्या धम्माला जेव्हा आपल्याला जाणायचं आहे तर तथागतांच्या धम्माचा पैलू केवळ सुत्त पिटक नाही, केवळ विनय पिटक नाही, तर अभिधम्म पिटक सुद्धा आहे. तर अभिधम्म पिटक मध्ये सुद्धा हे काही ग्रंथ जे आहेत ते आपण सांगितले गेले आहेत. इतकंच नाही, अभिधम्माच्या संबंधामध्ये नंतरच्याही काळामध्ये पाली साहित्यामध्ये काही पुस्तकं लिहिले गेले या गोष्टी समजावून सांगण्यासाठी. त्यामध्ये मिलिंद प्रश्न हा जो ग्रंथ आहे, नागसेन भंतेजी आणि मिलिंद राजा यांचा संवाद किंवा चर्चा, प्रश्न उत्तर, तर तो ग्रंथ सुद्धा अभिधम्माशी रिलेटेडच आहे. कारण तुम्ही जर त्याच्या पूर्व कथेला जर पाहिलं तर त्याच्यातून दिसून पडते की नागसेन भंतेजी हे अभिधम्माचे स्टुडंट होते. त्यांच्या गुरुनी त्यांना अभिधम्म शिकवलं होतं आणि म्हणून प्रश्न उत्तरांच्या बाबतीमध्ये सुद्धा ते बोलताना म्हणतात राजाला की राजा, मी अभिधम्माचा जाणकार आहे, तर त्याच्यामुळे मला प्रश्न विचारत असताना अभिधम्माच्या पद्धतीने विचारले तरी चालते. आणि त्यांची चर्चा त्या पद्धतीची आपल्याला मिलिंद प्रश्न या ग्रंथात दिसून पडते. याच्या नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसते की अभिधम्मत संग्रह नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ सुद्धा अभिधम्माशी संबंधित ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये अनिरुद्ध नावाचे भिक्षू होते, तर त्यांनी त्या ग्रंथाची रचना केली होती. तो ग्रंथ खूप फेमस आणि महत्वाचा आहे. एकदम छोटासा पुस्तक आहे, ते छोटं पुस्तक आहे, जास्त काही मोठं पुस्तक नाही. परंतु त्या पुस्तकामध्ये सुद्धा अभिधम्माच्या अंतर्गत येणारे जे महत्वाचे विषय आहेत, चित्त, चेतसिक, रूप आणि निर्वाण आणि अजून याच्याशी रिलेटेड समत विपස්සना वगैरे, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी काय केलेल्या आहेत तिथे ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की भगवान तथागतांच्या अभिधम्माला खूप मोठं महत्व आहे. आता अलीकडच्या काळामध्ये अभिधम्माच्या संबंधामध्ये जनमानसांमध्ये खूप मोठी जागरूकता येत आहे. आणि ही जागरूकता काय येत आहे, कारण अलीकडच्या काळामध्ये जो मानसशास्त्राचा विकास होत आहे, अलीकडच्या काळात जो न्यूरोसायन्सचा विकास होत आहे, तर त्यावेळेस अनेक अभ्यासक लोक आता विचार करायला लागलेले आहेत की अरे, मानसशास्त्रामध्ये या प्रकारच्या गोष्टी शिकवल्या जातात, मग भगवान तथागताने या गोष्टी शिकवलेल्या आहेत किंवा न्यूरोसायन्स मध्ये या गोष्टी शिकवलेल्या आहेत, तर भगवंताच्या धम्मातूनही या गोष्टी दिसून पडत आहेत. तर अशा पद्धतीने लोकांचा जो कल आहे तो आता अभिधम्माचा अभ्यास करण्याकडे वाढत आहे. तर अभिधम्माच्या संबंधाने आपल्याला जसं थेरवाद परंपरेमध्ये आपल्याला माहिती भेटते तशाच सारखी जी माहिती आहे, तर पूर्वीच्या काळामध्ये असंग नावाचे, वसुबंधू नावाचे भिक्षू होते, त्यांनी सुद्धा महायान ट्रॅडिशन मध्ये अभिधर्म कोश नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि अशा पुस्तकाच्या माध्यमाने सुद्धा अभिधम्माची जी माहिती आहे ते महायान ट्रॅडिशन मध्ये सुद्धा आपल्याला कायम असलेली दिसून पडत असते. तर अशा पद्धतीने आपण जाणलं पाहिजे की अभिधम्म हा विषय खूप व्यापक आणि मोठा विषय आहे. आता मी माझ्या क्लासमध्ये फक्त चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण या 4च विषयाशी संबंधित जी माहिती आहे, जी अभिधम्मत संग्रह या ग्रंथामध्ये किंवा धम्मसंगिनी पाली या ग्रंथामध्ये जी आलेली आहे,
तर त्याच्या अनुषंगाने शिकवण्याचा माझा एक अल्पसा प्रयत्न राहतो की चला बाबा ठीक आहे, नाही काही तर तोंडओळख तरी लोकांना या विषयात झाली पाहिजे. मग आता आपण चित्त म्हणजे काय, तर चित्त या शब्दाचा अर्थ काय होतो, किंवा विज्ञान या शब्दाचा अर्थ काय होतो, तर चित्त म्हणजे काय म्हटलेलं आहे, आरंभनं चिंतेती चित्तम, आरंभनं विजानाती विज्ञान, म्हणजे आलंबनाला आपण जे जाणतो त्याला विज्ञान म्हणतात, किंवा आलंबनाला आपण जे चिंततो त्याला चित्त म्हणतात. तर याचा अर्थ होतो की जोपर्यंत आपण आलंबनाला चिंतत नाही, आलंबनाला जाणत नाही, तोपर्यंत चित्त नावाची गोष्ट उत्पन्न होत नाही. तर चित्त नावाची गोष्ट शरीरामध्ये अशी काही ठेवलेली नाही. अनेकदा जेव्हा आपण हा प्रश्न विचारत असतो का चित्त शुद्ध झालं पाहिजे बाबा, चित्त निर्मळ झालं पाहिजे, तर चित्त निर्मळ होणं, चित्त शुद्ध होणं म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की बाबा रे चित्त नावाची गोष्ट शरीरात कुठेतरी ठेवलेली आहे आणि तिला आपल्याला शुद्ध करायचं आहे. तर शरीरामध्ये काहीही ठेवलेलं नाही. भगवान तथागताने काय सांगितलं का शरीर काय आहे, भगवंताने याला कोठ्ठा असं म्हटलेलं आहे, शरीराला कोठ्ठास सुद्धा म्हटलेला आहे, रूप सुद्धा म्हटलेलं आहे. तर मग हे रूप काय आहे, हे कोठ्ठास काय आहे, ही काया सुद्धा म्हटलं. मग काया काय आहे, तर भगवान सांगतात की केसा रोमा नखा दंता तचो मनसंग नारू अट्टी अट्टी मिज्जंग बक्कंग हदयंग यकनंग किलोमकंग पप्फासंग अंतंग अंतगुणंग करीसंग मत्थलुंग के. तर या सर्व गोष्टी पित्तंग सेमंग या प्रकारच्या जल पदार्थाच्या गोष्टी म्हणजे 32 घटकांनी बनलेलं आपलं हे शरीर आहे. तर या 32 घटकांनी बनलेल्या शरीराचं भगवान तथागतांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. पृथ्वी धातूच्या अंतर्गत 20 घटक आहेत, जल धातूच्या अंतर्गत 12 घटक आहेत, वायू धातूच्या अंतर्गत 6 घटक आहेत, तेज धातूच्या अंतर्गत 4 घटक आहेत. तर अशा एकूण 42 तत्वांनी बनलेलं आपलं शरीर आहे, 42 घटकांनी बनलेलं आपलं शरीर आहे. तर या 42 घटकांमध्ये चित्त नावाची गोष्ट भगवंताने सांगितलेलीच नाही या गोष्टीला चित्त म्हणतात म्हणून. मग चित्त आहे कसं, मग चित्त आहे कसं. आता जे लोक समजा आत्म्याची संकल्पना मांडणारे आहेत तर ते लोक म्हणतात की आत्मा नावाची स्वतंत्र गोष्ट आहे बाबा शरीरामध्ये, आणि ते ऊर्जा नावाचं जे तत्व आहे त्याला भगवंताने तेजो धातू म्हटलेलं आहे. तर ते तेजो धातूला आत्मा समजतात. पण तेजो धातू जशी उत्पादव्यय होणारी आहे, मग आत्मा उत्पादव्यय होणार आहे, पण त्या आत्म्याला अजर आहे अमर आहे असे म्हणतात. एका शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात प्रवेश करते अशा प्रकारची अफवा त्या लोकांनी पसरवलेल्या साहित्यामध्ये, आणि खूप मोठ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये निर्माण झाल्या. या आत्म्याचं परमात्म्याशी जेव्हा मिलन होतं त्याला मग योग म्हणतात. मग आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करण्यासाठी आपल्याला समाधीचा अभ्यास करावा लागतो. तर अशा अनेक भ्रांती आणि कल्पना जिकडे तिकडे पसरवल्या आणि बुद्ध वचनांच्या विरोधामध्ये एक प्रतिक्रांती निर्माण केली. बुद्ध वचनांच्या विरोधामध्ये सर्वात मोठी प्रतिक्रांती कोणी जर निर्माण केली असेल तर ते योगशास्त्राने निर्माण केली. हे आपण कधीच विसरता कामा नये, कारण त्याने आध्यात्मिक जीवनामध्ये ढवळाढवळ केलेली आहे. आणि खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करण्यासाठी ब्रह्म किंवा ब्रह्म म्हणा, योग म्हणा, अष्टांग योग म्हणा, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नंतरच्या काळामध्ये विकसित झाल्या. त्याच्यामुळे काय झालं, लोकांमध्ये कन्फ्युजन झालं. कथावस्तूच्या बद्दल मी बोलताना तशासारखं. तर आपण हे जाणलं पाहिजे की भगवान तथागतांनी 42 घटक जे सांगितले शरीराने, का शरीर 42 घटकांनी बनले आहे, यामध्ये चित्त नावाची गोष्ट दिसत नाही आपल्याला, आत्मा नावाची गोष्ट या ठिकाणी दिसत नाही आपल्याला. मग आता प्रश्न पडतो का अरे बाबा असा दिसतच नाही, मग भगवंताने हे सांगितलं काय. म्हणून भगवंताने सांगितलं आरंभनं चिंतेती चित्तानं, का तुम्ही आलंबनाला चिंतता म्हणून ते चित्त आहे, म्हणजे ते उत्पन्न होतं. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, या ठिकाणी आपल्याकडे एक्झाम्पल लक्षात घेण्यासारखं आहे. जसं आता हे तुम्हाला 2 विषय दिसत आहेत. या ठिकाणी एक दिसत आहे पुस्तक आणि या ठिकाणी दिसत आहे पेन्सिल. तर पेन्सिल एक डिफरंट गोष्ट आहे, पुस्तक एक डिफरंट गोष्ट आहे. आता या ठिकाणी मी दोन्ही गोष्टीचा टच करतो, या ठिकाणी तुम्हाला एक विशिष्ट आवाज येत आहे. तर तुम्ही असं नाही म्हणू शकत का आवाज पेन्सिलचा आहे, तुम्ही असं नाही म्हणू शकत की आवाज हा पुस्तकाचा आहे. मग हे काय झालं, जसं आपण या पेन्सिलला रूप समजलं आणि पुस्तकाला चक्षु समजलं तर काय होते, चक्षुंच पटिच्च रूपे चक्षु विज्ञानं उपज्यति. म्हणजे जेव्हा चक्षु आणि रूप यांचा संपर्क येतो, आला ना संपर्क, तेव्हा चक्षु विज्ञान उत्पन्न होते. पण आता संपर्क जर नसेल तर चक्षु विज्ञान उत्पन्न होईल का, नाही. जेव्हा रूपच नसेल आणि चक्षुही नसेल तर चक्षु विज्ञान उत्पन्न होणार नाही. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की विज्ञान उत्पन्न होण्यासाठी हे काही शरीरामध्ये कुठे ठेवलेले नाही आहे विज्ञान किंवा चित्त, तर हे प्रतित्य समुत्पन्न आहे. जेव्हा प्रत्यय एकत्रितपणे येतात तेव्हा ते विज्ञान उत्पन्न होतं, जेव्हा ते एकत्रित नाही येत तेव्हा ते नाही उत्पन्न होत. आणि अशी गोष्ट भगवंताने सांगितलेली आहे, आणि असं सांगितलेलं असल्यामुळे हा अतिशय महत्वाचा विषय भगवंताने शिकवलेला आहे. आणि या सिद्धांतामुळे काय झालं,
आत्मा किंवा असा प्रकार जो शरीरात आहे असं म्हणतात, ते असण्याची काही शक्यता दिसत नाही. कारण शरीर जे आहे ते 42 घटकांनी बनलेलं आहे आणि त्या 42 घटकातल्या कोणत्याच गोष्टीला आत्मा म्हणता येत नाही. कारण ती गोष्ट उत्पन्न होऊन नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. तुमचे जे धातू आहेत ते उत्पन्न होऊन नष्ट होणारे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्या गोष्टीला तुम्ही आत्मा म्हणणार? तर अशा बऱ्याचशा अज्ञानामुळे दुसऱ्याच्या जीवनात अज्ञान असतं, तर त्या अज्ञानाचा लोक फायदा घेतात. काही कुठल्या गोष्टी कुठेही सांगसून करून लोक फायदा घेत राहतात. तर अशा सिच्युएशनला आपण काय केलं पाहिजे? योग्य प्रकारे समजून घेतलं पाहिजे, जाणलं पाहिजे. तर चित्ताची व्याख्या अशी केलेली आहे. म्हणून भगवान तथागतांनी म्हटलं का चित्त एक नाही. कारण चित्त हे एक नाही. दरवाजा ओपन कर. चित्त हे एक नाही. कारण चित्त एक कशामुळे नाही आहे? कारण चित्त एक आहे असं म्हटलं तर लोकांनी म्हटलं आत्मा एक आहे. अरे पण भगवान सांगतात का चित्त एक नाही आहे ना? कारण चित्त एक याच्यासाठी नाही आहे, कारण ते उत्पन्न होऊन नष्ट होणारी गोष्ट आहे. आलंबनांमुळे उत्पन्न होते, नष्ट होते. मग एक कशी राहणार आहे ती गोष्ट? म्हणून भगवान तथागतांनी चित्तांची संख्या 89 सांगितलेली आहे. परंतु जेव्हा मार्ग आणि फल संपादन करणारे काही भिक्षू असतात, काही साधक लोक असतात, तर त्यांच्या वेळेस मार्गफलाच्या चित्तांना जोडून आणि जे म्हणजे ध्यान चित्त असतात आणि मार्गफलात चित्त असतात, तर त्यांना जेव्हा आपण एकत्रितपणे करतात तर त्याची जी विभागणी आहे ते 121 प्रकारच्या चित्ताची केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ 121 प्रकारचे चित्त आहेत. किंवा कॉमन लेवलवर आपण पाहिलं तर 89 प्रकारचे चित्त आहेत. तर चित्तांची संख्या एवढी मोठी आहे. दुसरी गोष्ट आहे चैतसिक. मग चैतसिक म्हणजे काय? तर चैतसिकचा अर्थ होतो की चित्तासोबत जुळलेल्या गोष्टी. चित्त स्वतंत्र उत्पन्न होत नाही. चित्त स्वतंत्र उत्पन्न होत नाही. चित्त चैतसिकांना घेऊन उत्पन्न होते. आणि चैतसिकांना घेऊन उत्पन्न होत असल्यामुळे प्रत्येक चित्तासोबत चैतसिक जुळत असतात. आता हा भाग अलग आहे की कोणत्या चित्तासोबत कोणतं चैतसिक जुळते, हा एक अभ्यासाचा विषय आहे. ते आपण आमच्या क्लासमध्ये शिकवत असतो. तर एकूण चैतसिकांची संख्या आहे 52. ठीक आहे. तर 52 हे चैतसिकांची संख्या आहे. नंतर भगवान तथागतांनी सांगितलं की अरे नाही, एवढंच पुरेसं नाही. चित्त आहे, चैतसिक आहे, पण रूप पण आहे. म्हणजे रूप म्हणजे शरीर. मग ते शरीरामध्ये किती घटक आहेत? तर घटकांची तर माहिती तुम्हाला मी दिली. ते तर एकदम अॅनाटॉमी आहे. म्हणजे जे आता मी 42 घटक सांगितले, इट इज अ अॅनाटॉमी. म्हणजे एक प्रकारे अॅनाटॉमिकल पद्धती आहे. परंतु फिजिओलॉजीच्या दृष्टीने जर विचार केला शरीराचा, तर भगवान तथागतांनी 28 प्रकारचे रूप सांगितलेले आहेत. किती प्रकारचे? 28 प्रकारचे. तर ते 28 प्रकारचे जे रूप आहेत, तर त्या 28 प्रकारच्या रूपांना अभिधम्मामध्ये रूप म्हणतात. पण जेव्हा आपण अॅनाटॉमिकली विचार करतो तर त्याचे घटक मात्र 42 सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने भगवंताने रूप या विषयावर उपदेश केलेला आहे. आणि भगवान तथागताने चित्त, चैतसिक आणि रूप याच बाबतीमध्ये उपदेश केला असं नाही, तर भगवान तथागतांनी याच्या पलीकडे लोकुत्तर धम्माचा उपदेश केलेला आहे. म्हणजे याला लोक म्हणतात. म्हणजे चित्त, चैतसिक आणि रूप या तिन्ही घटकांना लोक म्हणतात किंवा लोकीय धर्म म्हणतात. लोकुत्तर म्हणजे याच्याही पलीकडचे काही धर्म आहेत, तर त्याचाही मग भगवंताने अभ्यास केला, सांगितलं. तर मग त्या लोकुत्तर गोष्टीला मग भगवान तथागताने म्हणलं निब्बाण. निब्बाण ही लोकुत्तर गोष्ट आहे. मग निब्बाण ही लोकुत्तर गोष्ट आहे. तर निब्बाणाच्या संबंधाने सुद्धा भगवान तथागताने काय केलेला आहे? उपदेश केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की धम्मसंगिनी पाली या ग्रंथामध्ये किंवा अनेक ग्रंथांमध्ये जे उल्लेख आपल्याला आढळतात ते बेसिकली धम्मसंगिनी पाली या ग्रंथाच्या आधाराने आढळतात. जेव्हा जेव्हा चित्त हा शब्द धम्मामध्ये येतो, मग तो सुत्तांमध्ये येऊ द्या, विनयामध्ये येऊ द्या की कुठल्याही ग्रंथात येऊ द्या, त्याचा अर्थ होतो धम्मसंगिनीमध्ये चित्ताची केलेली डेफिनेशन म्हणजे चित्त. चैतसिक जेव्हा जेव्हा शब्द येईल त्याचा अर्थ धम्मसंगिनीमध्ये चैतसिकाने दिलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या. तर हे आपण लक्षात घेतले पाहिजे. रूप म्हटल्यानं रूपखंड या ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे त्याला रूपखंड म्हणतात. मग ते 28 प्रकारचं रूप जे आहे ते सांगितलं गेलेलं आहे. आणि फिजिओलॉजीच्या दृष्टिकोनातून, अॅनाटॉमीच्या दृष्टिकोनातून 42 प्रकारचे घटक सांगितले गेले आहेत. तर अशा पद्धतीने रूप, तर या रूपाचा जो अभ्यास असतो तो रूपाचा अभ्यास असतो. म्हणजे चित्त, चैतसिक आणि रूप या गोष्टींना लोकीय धर्म म्हणतात, कारण ते या शरीराशी संबंधित आहे. आणि लोकोत्तर धर्म कोणता आहे? निब्बाण. मार्गफलाचे जे चित्त आहेत तर तो आहे निब्बाणाचा जो मार्ग आहे किंवा निब्बाण जी गोष्ट आहे तर ती गोष्ट लोकोत्तर धर्म आहे. म्हणून लोकोत्तरांचे चित्त वेगळे. म्हणजे लोकोत्तराचे चित्त किती आहेत? फक्त 8 चित्त भगवंताने सांगितलेले आहेत. म्हणजे मार्गाचे 4 आणि फलाचे 4 असे 8 चित्त भगवंताने सांगितलेले लोकोत्तरचे. परंतु जेव्हा ते ध्यानासोबत जुळतात तेव्हा त्यांची संख्या ही वाढलेली असते. तर अशा पद्धतीने आपण अभिधम्माच्या अंतर्गत जे अतिशय बेसिक स्वरूपाची जी माहिती आहे ती आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो की हा विस्तार किती मोठा आहे. म्हणून मी अतिशय तळमळीने आणि अतिशय लोकांच्या कल्याणाची भावना मनामध्ये ठेवून अभिधम्माचा अभ्यास
आम्ही आमच्या क्लासेसमधून शिकवतो. आम्हाला वाटते की प्रत्येकाने ते शिकलं पाहिजे, कारण केवळ निब्बाण परम सुखं म्हणल्यानं काय ते भेटणार नाही आहे. तर तुम्ही म्हणला निब्बाण परम सुखं, तर ते निब्बाण परम सुखं म्हणल्यानं ते गातापाठ केल्यानं काय थोडीच निब्बाण भेटणार आहे. त्याची स्ट्रक्चर समजून घ्यायला लागेल ना. मी अनेक लोकांना उदाहरणं देतो की अरे साधा चहा बनवायचा असेल तर तुम्हाला सगळ्या इन्ग्रेडियंट्सची माहिती पाहिजे की बाबा रे याला साखर म्हणतात, याला पत्ती म्हणतात, याला पाणी म्हणतात, किंवा याला हॅलो आवाज येतोय का? हॅलो सर, तुमचा आवाज ऐकू येत आहे. हो सर, ऐकू येत आहे. तर मी उदाहरण सांगत होतो की चहा सारखा साधा विषय आपल्या घरामध्ये आपण उपयोगात आणतो. तर चहा बनवण्यासाठी सुद्धा त्याच्या वस्तूंचं नाव, आपल्याला इन्ग्रेडियंटचं नाव माहित पाहिजे. याला साखर म्हणतात, याला पत्ती म्हणतात, किंवा याला पाणी म्हणतात, किंवा याला दूध म्हणतात, किंवा याला उकडावं लागत असते, याला गॅस पाहिजे असते. तर आपण पाहतो की चहासारखी छोटीशी वस्तू तयार होण्यासाठी सुद्धा त्याच्या घटकांची नावं आपल्याला माहित पाहिजे. त्याचा उपयोग सुद्धा माहित पाहिजे आपल्याला, का पत्ती किती टाकायची आहे, साखर किती टाकायची आहे, दूध किती टाकायचं आहे, पाणी किती टाकायचं आहे, किती वेळ त्याला उकडायचा आहे. बरं इतकंच नाही तर एका व्यक्तीसाठी किती, 2 व्यक्तीसाठी किती. म्हणजे आपण चहासारखी एक सिंपल गोष्ट जेव्हा उत्पन्न करत आहोत किंवा क्रिएट करत आहोत किंवा बनवत आहोत, तर आपल्याला त्याची माहिती घ्यावी लागते की नाही. मग या संपूर्ण शरीरामध्ये तुम्हाला निब्बाण धातू उत्पन्न करायचा आहे, किंवा मार्गफलात चित्त किंवा बाकीच्या गोष्टी उत्पन्न, तर त्याची माहिती असल्याशिवाय कसं शक्य आहे बरं. अनेकदा लोक संभ्रमामध्ये पडलेले आहेत, मन खूप संभ्रमात आहेत. आता आपण काय प्रत्येकाचा संभ्रम नाही नष्ट करू शकत, पण लोक संभ्रमात पडले. त्यांना तुम्ही विचारा, म्हणजे ध्यान करतो म्हणतात आम्ही, ध्यान वा रे बाबा ध्यान करतो म्हणतात. आणि जिकडे तिकडे ध्यानाचा प्रचार आणि प्रसार चाललेला आहे. प्रत्येकाला वाटते का मी ध्यानच करत आहो. मग निब्बाण काऊन नाही भेटत रे बाबा. मग तुला ध्यान करता येतं इतके दिवसापासून, 10 वर्ष ध्यान करताय, 20 वर्ष ध्यान करताय, 30 वर्ष ध्यान करताय, मग तुला निब्बाणाचं काहीच कसं काय कळत नाही. काऊन नाही कळत आहे. कळायला तर पाहिजे ना. प्रत्येक गोष्ट रिझल्ट आहे. अरे साधं गॅसवर आपण पाणी ठेवल्याबरोबर उकडायला, अगदी गॅसवर ठेवल्याबरोबर गरम होण्याची प्रक्रिया सुरू होते. मग जिथे कर्म आहे तिथेच रिझल्ट सुरू होऊन जातो ना. रिझल्ट साठी काय वाट नाही पाहावी लागत असते फार दीर्घकाळ, कारण भगवंता धम्म अकालिक आहे, तात्काळ फळ देणार आहे. तुम्ही ज्या अर्थी कर्म करणं सुरू करता त्याच क्षणामध्ये प्रोग्रेसिव्ह टाईपचा जो रिझल्ट आहे तो येणं सुरू होत असते. म्हणजे भगवंताने रिझल्ट याचा अर्थ काय नंतर येणारी गोष्ट नाही म्हटलेला आहे. जेव्हा तुम्ही एक कर्म करता त्याच्यामुळे जे पर्टिक्युलर चेंजेस येतात त्यालाच रिझल्ट म्हटलेला आहे. मग जिथे कर्म जिथे बदल तर होणारच आहे, जिथे चेंजेस येतात त्यालाच रिझल्ट म्हटलेला आहे. जसं पाणी गरम करायला ठेवल्याबरोबर त्या क्षणापासूनच पाण्याचे आयन्स जे असतात ते विभाजित होणं सुरू होतात आणि पाण्यामध्ये रासायनिक प्रक्रिया व्हायला लागते आणि ते गरम व्हायला लागते. तशासारखं जेव्हा तुम्ही कर्म करता रिझल्ट येणं सुरू होऊन जात असते. मग अशा वेळेस तुम्ही इतके वर्ष कसे काय घालवता. याच्या मागचं कारण स्पष्ट आहे की तुम्ही ध्यान जरूर करता, परंतु निब्बाणाचे जे घटक आहेत ते समजतच नाहीत ना. म्हणून जोपर्यंत बुद्धिस्ट सायकोलॉजी समजत नाही की चित्त काय आहे बाबा, चैतसिक काय आहे, रूप काय आहे, मग हे लोकीय धर्म कसे काम करतात, ते कसे उत्पन्न होतात, कसे नष्ट होतात, आणि मग या लोकीय धर्माच्या पलीकडे भगवंतांनी निब्बाणाचे चित्त सांगितले, मग ते चित्त कसे उत्पन्न करायचे असतात, ते कसे उत्पन्न होतात, याचं सांगोपांग ज्ञान जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला होत नाही तोपर्यंत तो मार्गफल आणि निब्बाणाच्या मार्गाला चालेल बाबा हे शक्यच नाही. तुम्ही कितीही तुम्ही ध्यान करत बसा, त्या ध्यानाने फक्त एक गोष्ट होते, थोडंसं रिलॅक्सेशन प्राप्त होऊ शकते. आपल्याला बॉडीमध्ये रिलॅक्स वाटू शकते, बरं वाटू शकते. पण बरं वाटणं एवढाच त्याचा उपयोग होऊ शकतो त्या ध्यानाचा. निब्बाण प्राप्त करणे हा उपयोग होत नाही. ध्यानाचा उद्देशच काय आहे. जसं आता मी रूप ध्यानाबद्दल जेव्हा शिकवलं तर रूप ध्यानाचा उद्देश काय, ध्यान केव्हा म्हटलं जातं, ध्यानाचे अंग केव्हा म्हटलं जातं, जेव्हा निवरणांचा नाश होतो तेव्हा त्याला ध्यान म्हणतात भगवान बुद्ध. निवरणांचा नाशच जर होत नसेल तर त्याला ध्यान म्हणूच नाही शकत ना आपण. आज अनेक प्रकारचे लोक साधना करतात, वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान करतात, पण निवरणांचा नाश होते का. आज ओशोच्या कम्युनमध्ये लाखोच्या संख्येने ध्यान करणारे लोक आहेत, ते स्वतः व्यसनी आहेत, स्वतः व्यभिचारी आहेत. ध्यान करतात पण व्यभिचार करतात, ध्यान करतात पण व्यसन करतात, ध्यान पर करतात पण हसतात खिदडतात, आणि मग हम ध्यानी आहे म्हणतात. हा ध्यानी असा राहतो का निवरणांनी ग्रस्त असणारा, कामरागाने ग्रस्त असणारा, नाना तऱ्हेच्या विकारांनी ग्रस्त असणारा. मग काय अर्थ आहे या ध्यान करणाऱ्या गोष्टी. अनेक लोक, हजारोच्या करोडो संख्येने लोक योगा करतात, शवासन करतात, शरीराला रिलॅक्स करतात, पण भ्रष्टाचार आहे तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये करतात, अफरातफरी मोठ्या प्रमाणामध्ये करतात, त्यांच्यात लोभ आहे, द्वेष आहे, सगळे विकार राहतात. फक्त आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून लोक करतात.
मेडिकल सायन्समध्ये एवढे लोक अभ्यास करणारे आहेत, एवढे लोक डॉक्टर्स आहेत, एवढे लोक पेशंट्स आहेत, गोळ्या घेतात, औषध घेतात, बिमाऱ्या दूर करतात. पण बिमाऱ्या दूर झाल्या म्हणजे तुमचा लोभ दूर झाला का, द्वेष दूर झाला का, मोह दूर झाला का, निवरण दूर झाले का? एखाद्या गोष्टीला रिलॅक्स वाटणं खूप सोपं आहे. लोक व्यसन करतात, रिलॅक्स वाटण्यासाठीच करतात. लोक वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स घेतात, रिलॅक्स वाटण्यासाठीच करतात. पण रिलॅक्स वाटणं म्हणजे निब्बाण प्राप्त करणं नव्हे ना. निब्बाण प्राप्त करणं एक वेगळी गोष्ट आहे. निवरणांचा नाश करावा लागतो, अनेक प्रकारच्या उपाधींचा नाश करावा लागतो, आणि त्याच्यासाठी प्रॉपर जे मेडिटेशन टेक्निक्स असतात त्या अवलंबाव्या लागतात. आणि त्या प्रॉपर मेडिटेशन टेक्निक्स तुम्ही तेव्हा अवलंबू शकता जेव्हा बौद्ध मानसशास्त्राचा सविस्तर आणि परिपूर्ण अभ्यास असेल. तेव्हाच आपल्याला अर्हत बनणं पॉसिबल आहे, शक्य आहे. केवळ मी शिबिर करतो आणि मी अर्हत बनतो असं बिलकुल होत नाही. तुम्ही फक्त तात्पुरतं रिलॅक्सेशन प्राप्त कराल, आणि तात्पुरतं रिलॅक्सेशन प्राप्त केल्यानंतर घरी आल्यानंतर 10 दिवसांनी 15 दिवसानंतर तुम्ही जशान तसेच बनून जाल. कारण तुम्हाला माहितच नाही ना कशाने कोणत्या गोष्टी उत्पन्न झाल्या. सुख आलं तर नेमकं कसं आलं माहितच नाही, दुःख आलं तर नेमकं कसं येते माहितच नाही. अरे जेव्हा त्या गोष्टीचं अज्ञान आहे तर तोपर्यंत अज्ञानामुळे संस्कार क्रिएट होतील ना. संस्कारामुळे विज्ञान, ती शृंखला चालेल. अज्ञान दूर करणं हा बुद्धाच्या धम्माचा प्रमुख भाग आहे. आणि अज्ञान दूर करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर अभिधम्माचं ज्ञान, सूत्रांचं ज्ञान, विनयाचं ज्ञान घ्या लागते. सुत्त विनय आणि अभिधम्म याचं ज्ञान जोपर्यंत प्रॉपर आपण घेत नाही, पद्धतशीर आपण घेत नाही, तोपर्यंत आपण साधना कशी करणार? आणि साधनाच प्रॉपर नाही करता आली आपल्याला तर आपण त्याच्या मागचं जे रिझल्ट आहे ते कसं प्राप्त करणार? हा साधा साधा सरळ सरळ भाग आहे. म्हणून भगवान तथागतांनी परियत्ती, पटिपत्ती, पटिवेदन या पद्धतीने धम्माचा उपदेश केलेला आहे. आणि आम्ही सुद्धा आमच्या क्लासेसमध्ये परियत्ती, पटिपत्ती, पटिवेदन या पद्धतीने आम्ही अभ्यास शिकवतो. आम्ही केवळ म्हणजे पटिपत्ती करा रे बाबा तुम्हाला निब्बाण भेटेल असं आम्ही शिकवत नाही. कारण भगवंतांना नाही शिकवलं, आपण कशाला शिकवणार? आम्ही पहिलं म्हणतो का तुम्ही पहिलं त्याचे सिद्धांत शिका, ते सूत्र शिका, काय आहे नेमकं ते पहिलं बुद्धीमध्ये फिट करून घ्या, मेमरीमध्ये फिट करून घ्या की नेमकं काय आहे, आणि नंतर त्याच्यानुसार तुम्ही साधना करा. आणि साधना केल्या त्याचे रिझल्ट कसे येतात ते रिझल्ट पण आम्ही सांगतो का असे रिझल्ट येतात आणि असे रिझल्ट यायला पाहिजे, जसं भगवंताने सांगितलेलं आहे. अनेक सूत्रांमध्ये ही गोष्ट दिसून पडते आपल्याला. जर भगवंताने रिझल्ट येणे आपल्याला सांगलंच नसतं तर किती एक अज्ञान निर्माण झालं असतं सगळीकडे, कोणत्या गोष्टीला रिझल्ट म्हटलं असतं. भगवंताच्या काळामध्ये असे कित्येक तरी भिक्षू होते जे स्वतःला म्हणायचे मी श्रोतापन्न आहे, सकृतागामी आहे, अनागामी आहे, अर्हत आहे, पण भगवंतांना धुडकावून लावलं. खोटं बोलतो का तू म्हणाले. म्हणून चौथी पराजिका आहे. चौथी पराजिका आहे की एखाद्या व्यक्तीला स्वतःला श्रोतापन्न नाही म्हणतायत जोपर्यंत तो तसा नसेल, सकृतागामी अनागामी अर्हत नाही म्हणतायत जोपर्यंत तो तसा नसेल. म्हणून भगवान तथागताकडे अनेक भिक्षू लोक जायचे की भगवान हा व्यक्ती अर्हत आहे म्हणतो स्वतःला, तर हा खरंच आहे का? तेव्हा भगवान म्हणायचे की हो हा आहे. नसेल तर म्हणायचे की हा नाही आहे, अजून याची प्रॅक्टिस बाकी आहे, याला तो भ्रम झालेला आहे. आणि म्हणून विपස්සनेच्या अंतर्गत सुद्धा जेव्हा आपण तरुण विपස්සना करत असतो तर तरुण विपස්සनेच्या अंतर्गत सुद्धा 10 प्रकारचे दोष निर्माण होतात आंतरिक जीवनामध्ये. आणि त्या 10 प्रकारचे दोष निर्माण होत असताना असं वाटत असते की बापरे मला आता काहीतरी लाभच झालेला आहे, पण ऍक्च्युअली तो लाभ नसतो. तर भगवान तथागताला हे सगळं माहित आहे. त्याच्यामुळे भगवान तथागत म्हणायचे की नाही, योग्य मार्गदर्शनाच्या खाली योग्य प्रकारे जाणून योग्य प्रकारे समजून आपण धम्माचा अभ्यास केला पाहिजे. आज विशुद्धी मग्ग सारखा एवढा महान ग्रंथ लिहिला गेला. तो ग्रंथ कशाला लिहिला असता? केवळ जर समजा ध्यानाच्या शिबिरामध्ये गेलं आणि ध्यान शिबिरच करण्यामध्ये जर निब्बाण प्राप्त झालं असतं तर विशुद्धी मग्ग नावाचा ग्रंथ लिहायची काय गरज होती? एवढा मोठा ग्रंथ. त्याची महाटीका लिहायचं काय गरज होती? तो मिलिंद प्रश्न ग्रंथ लिहायची काय गरज होती भिक्षू लोकांना? किंवा ते तुमचं अनिरुद्ध स्थविरांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे अभिधम्म, तो लिहायची काय गरज होती? अरे अज्ञान कशाचं आहे? आपल्या स्वतःचं अज्ञान आहे ते. आणि ते स्वतःचं अज्ञान दूर करण्याचं पहिलं बघा लागते. आणि ते अज्ञान दूर झाल्यानंतर प्रॉपर साधना करता येते. आणि प्रॉपर साधना केली तर त्याचा जो प्रॉपर रिझल्ट आहे तो आपल्याला जाणता येतो. आणि तो रिझल्ट आपण पडताळून पाहू शकतो. आणि तसा जर पर्टिक्युलर रिझल्ट येत नसेल तर आपण नाही म्हणू शकत. जसं आता चहाचं उदाहरण परत घेऊ आपण. एखाद्या बाईने चहा बनवला, नवशिखी बाई आहे, तिने कधी बनवलाच नसेल, बनवला तर त्याच्यामध्ये कधी पत्ती जास्त होऊन गेली किंवा साखर जास्त होऊन गेली तर आपण पेणारा व्यक्ती काय म्हणतो? हा चहा चुकला म्हणते. आता तो चहाच असते ना, तिनं तर म्हणलं चहाच बनवत आहे, चहाच बनवला तिने. जे बाकीचे लोक टाकतायत ते तिने पदार्थ टाकून दिलेले आहेत, पण त्याला आपण चुकलेला चहा म्हणतो ना. कशामुळे चुकलेला चहा म्हणतो आपण? कारण तो ऍक्च्युली चुकला. कारण चहा म्हटल्याच्या नंतर त्याची एक ती प्रॉपर चव यायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रॉपर गंध यायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रॉपर दिसणं जे त्याचा वर्ण आहे तो त्याचा असला पाहिजे, आणि प्रॉपर त्याच्यामध्ये ओज असलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जे ज्याला आपण उपादाय रूप म्हणतो, जे 4 धातूंमुळे उत्पन्न होणारे उपादाय रूप असतात, तर आपण धातू टाकले ना, साखर टाकलं, पत्ती टाकलं, हे स्थूल धातू टाकले आपण. पण त्या स्थूल धातूच्या संमिश्रणामधून जे उपादाय रूप तयार होत आहे त्याचा वर्ण,
त्याचा गंध, त्याची चव आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट, त्याच्यामध्ये सार तत्व आहे, न्यूट्रिएंट आहे, ते न्यूट्रिएंट सुद्धा असले म्हणजे. तर जेव्हा या चारही गोष्टी आपण टेस्ट करतो, जिव्हा कशामुळे म्हटलं, कारण जीवित रूपाशी संबंधित आहे, जिवंत ठेवण्यास संबंधित गोष्ट आहे, म्हणून त्याला जिव्हा म्हटलं. मग जेव्हा आपण त्याचे टेस्ट घेतो, चव घेतो, तेव्हा आपल्याला वाटते ना का इट इज परफेक्ट, एकदम परफेक्ट चहा आहे, हा एकदम चांगला बनवलेला चहा आहे, व्यवस्थित चहा आहे. तर तो व्यवस्थित चहा आहे, तर त्याला पटिवेदन म्हणतात. म्हणजे वेदन केल्यावर जाणलं गेलं, ते अनुभवाच्या पातळीवर ते जाणलं गेलेलं आहे, वेदन केल्यानंतर जाणलं, म्हणून त्याला पटिवेदन म्हणतात. तर अशा प्रकारे आपल्याला पर्यत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन या तिन्ही प्रकारे जेव्हा आपण धम्म शिकतो, तेव्हा त्याचा लाभ जो आहे अतिशय फास्ट लाभ भेटतो. म्हणजे क्विक, एकदम क्विक, फार कमी दिवसांमध्ये आपण दुरुस्त होतो, फार कमी दिवसामध्ये आपली मेंटॅलिटी बदलते, आपलं वर्तन बदलते. आपण सुधारण्याचा जर विचार केला तर एकदम जबरदस्त आपण आपल्या स्वतःमध्ये सुधार आणू शकतो. हजारोच्या संख्येने व्हिडिओज आहेत युट्यूबवर, पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत. सुधार काय येत नाही? अरे कारण प्रॉपर शिकतच नाही तर सुधार कसा येईल? शिकायला वेळ द्यावा लागेल, पैसा खर्च करावा लागेल, थोडी बुद्धी चालवावी लागेल. आयतं बसल्या, घर बसल्या काही नसते भेटत. भगवंताला भेटलं का बुद्धत्व घर बसल्या? असते बाबा, चला बाबा, महाराजाने म्हटलं असतं का तुला बुद्ध बनायचं आहे ना सिद्धार्था, तर चल बाबा, मी तुला एवढं मोठं उद्यान आहे आपलं, तुला एक तिथे महाल बांधून देतो. जसा मी तुला तीन ऋतूसाठी 3 महाल बांधून दिलेला आहे, हिवाळ्यासाठी, पावसाळ्यासाठी, उन्हाळ्यासाठी. तशाच सारखा एक ध्यान करासाठी तुला महाल बांधून देतो, सगळ्या सुखसुविधा तुला पोहोचवतो. बन तू बुद्ध. बनले असते का बुद्ध? स्वतः बुद्ध बनण्यासाठी भगवान तथागतांनी 6 वर्ष अथक परिश्रम केले. 6 वर्ष मेडिटेशन केलं, 6 वर्ष ध्यान केलं, स्वतःचं निरीक्षण केलं, स्वतःचं परीक्षण केलं, स्वतःच्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी अनुभव केला. अनेक लोक म्हणतात की भगवंतांनी तपश्चर्या सोडल्या. तपश्चर्या नाही सोडली भगवंतांनी. जेवण करणे हा जो प्रकार होता, जेवण न करणे हा जो प्रकार होता, तो प्रकार भगवंतांनी सोडला. कारण भगवंतांनी पाहिलं का जेवणावर किंवा भोजनावर आपलं जीवन पोचलं जात आहे. पण आपण भोजन जर बंद केलं तर आता मरणार आपण. मग मेलं तर मग बुद्धत्व कसं प्राप्त करणार? म्हणून मग त्यांनी सुजातांकडून खीर ग्रहण केली आणि मग मर्यादित जेवण करायचं ठरवलं. भोजनंपी मत्तंजी, भोजनात मात्रा जाणण्याचं ठरवलं. आणि भोजनाची मात्रा जाणून शेवटी एकच टाइम ते जेवण करायचे दिवसातून, तेवढं पुरेसं आहे शरीरासाठी बाबा. आणि अशा प्रकारे भगवंतांनी जेवण करणं सुरू केलं. पण ध्यान करणं सोडलं का? तिथे भोजन घेतल्यानंतर गेले ना बोधी वृक्षाखाली, ध्यानच करायला गेले होते की नाही? तर ध्यान करणं भगवंतांना नाही सोडलं, हे लक्षात घ्यायचं. तपश्चर्या करणे भगवंतांना नाही सोडलं. फक्त भोजनाच्या बाबतीत जे उपाशी राहत होते ते उपाशी राहणं भगवान बुद्धांनी सोडलं. तर शब्दप्रयोग आणि त्याचा अर्थ बरोबर जाणला पाहिजे आपण. तर याच्यावरून आपण समजायचं की भगवान तथागतांनी धम्म जाणण्यासाठी कष्ट केले, मेहनत केली. आज बाबासाहेबांना एवढा मोठा तत्वज्ञान समजलं, कष्ट केले, मेहनत केली. बाबासाहेबांना सिडनम कॉलेजला वगैरे शिकवत असताना 400-500 रुपये पेमेंट भेटायचा. तर त्याच्यापैकी 100 रुपये 20-20च्या 5 नोटा रमाबाईकडे देऊन द्यायचे बाबासाहेब, आणि बाकीच्या गोष्टींचे पुस्तकांसाठी खर्च करायचे. आज भारतामध्ये व्यक्तिगत लायब्ररीमध्ये सर्वात जास्त पुस्तक असणाऱ्यांमध्ये बाबासाहेबांचं नाव आहे. आणि केवळ भारतातच नाही तर जागतिक लेवलवर बाबासाहेबांचं नाव आहे की व्यक्तिगत लायब्ररीमध्ये बाबासाहेबांकडे सर्वात मोठा साठा होता म्हणून. आणि विचार करा बरं, तेवढ्या गरिबीच्या काळात बाबासाहेब होते पण पुस्तकं घ्यायचे, अभ्यास करायचे. पैसा खर्च केला नाही बाबासाहेबांना. जेवढा खर्च रमाबाईवर नाही केला, जेवढा खर्च त्या यशवंतवर नाही केला, जेवढा खर्च घर चालवायला नाही, त्याच्यापेक्षा जास्त खर्च बाबासाहेबांनी पुस्तकांवर केला, ग्रंथांवर केला. जेवढा टाइम रमाबाईला नाही दिला, घरच्या कुटुंबियांना त्याच्यापेक्षा जास्त टाइम अभ्यास करण्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. म्हणून अभ्यासाशिवाय, ज्ञान प्राप्त केल्याशिवाय तुम्ही ज्ञानी नाही बनू शकत. आपण ज्ञान प्राप्त करण्याकडे लक्षच देत नाही, बिलकुल लक्ष देत नाही. आपण जेवढा कामभोगामध्ये वेळ घालवत राहतो, इकडे तिकडे घुमण्या फिरण्यामध्ये वेळ घालवत राहतो, मनोरंजनामध्ये वेळ घालवत राहतो, त्याचा 10% जरी आपण अभ्यासावर घालवला, 10% जरी पैसा आपण काहीतरी धम्म शिकण्यावर जर घालवला ना, तरी खूप मोठा लाभ भेटेल. जेवढा लाभ तुम्हाला लाखो रुपयाचा खर्च करून भेटणार नाही, त्याच्यापेक्षा अतिशय कमी खर्चामध्ये तुम्हाला धम्म शिकल्यामुळे लाभ भेटत असते. जी सुखशांती आपल्या मनाला पाहिजे असते, शरीराला पाहिजे असते, ती 1 महिन्याच्या 2 महिन्याच्या कोर्सेस मध्ये सुद्धा आपण प्राप्त करू शकतो. अगदी 3-4 हजारात आपल्याला ती गोष्ट भेटून जाते. पण तिकडे तुम्ही 3-4 हजाराच्या किती जरी गोष्टी जाऊन जेवण केलं हे केलं तरी तुमच्या शरीरात टिकत नाही. तुम्ही लक्ष द्या या गोष्टींकडे की अभिधम्म हा विषय भगवान तथागतांनी शिकवला, तो आपल्या स्वतःच्या शरीराला सुखी बनवण्यासाठी शिकवला, त्याचे तत्व समजून घेण्यासाठी शिकवला की जेणेकरून त्या तत्वांना कसं सांभाळून ठेवता येईल. कारण जोपर्यंत त्या तत्वांचं ज्ञान होत नाही किंवा धर्मांचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्या धर्मांना कसं जुळवून ठेवायचं, कोणते धर्म असले म्हणजे सुख येते, कोणते धर्म असले म्हणजे दुःख येते, हे कसं ठरवता येणार? अज्ञानी माणूस नाही ठरवू शकत ना.
जसं एखादं छोटं बाळ असते, अज्ञानी असते, त्याला रंग नाही समजत, कोणता पिवळा रंग आहे, कोणता लाल आहे, कोणता काळा आहे. आपण म्हणलं का लाल रंग एकत्र कर, तो पिवळा रंग एकत्र करायला लागते. अरे आपण जर आपल्या स्वतःच्या शरीराबाबतीत अज्ञानी असू, मनाच्या बाबतीत अज्ञानी असू, त्याच्या घटकांच्या बाबतीत आपण पण असंच करणार ना. एखाद्याने म्हणलं मैत्री कर, आपण मैत्री कर, पण अरे मैत्री करायची कशी आंतरिक जीवनात माहीतच नसल्यामुळे हो हो म्हणणार, मान डोलणार, दुसऱ्या ठिकाणी जाऊन भांडण करणार, कारण माहीतच नाही ना कसं करायचं. एखाद्याला म्हणजे लोभ करू नको, तर तो म्हणजे अरे हो बंधूजीनं खूप चांगला मार्गदर्शन केला, आणि तिकडे बिलकुल टेबलाच्या खालून जर पैसे भेटत असेल लगेच माणूस घेऊन घेईल. म्हणजे त्याला समजणारच नाही का नेमकं लोभ न करणे म्हणजे काय, द्वेष न करणे म्हणजे नेमकं काय, मैत्री करणे म्हणजे काय, करुणा करणे म्हणजे काय. मोठी कठीण काम होऊन जाते. कारण काय, धर्म समजत नाहीत ना का कोणत्या गोष्टीला काय म्हणतात, मैत्रीची काय व्याख्या आहे, करुणेची काय व्याख्या आहे, न समजल्यामुळे प्रॉब्लेम. म्हणून अभिधम्म शिकणं खूप गरजेचं आहे, बौद्ध मानसशास्त्र शिकणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण तो शिकला पाहिजे. तर ठीक आहे, मी तुमचा बराच या ठिकाणी आज वेळ घेतलेला आहे सांगण्याच्या याच्यामध्ये, कारण हा खूप महत्वाचा विषय असल्यामुळे फक्त ऍज अ मोटिवेशनल गोष्ट म्हणून किंवा ऍज अ मोटिवेशन म्हणून मी हे प्रवचन दिलेलं आहे. एकदम प्राथमिक स्वरूपाचा परिचय म्हणून हे प्रवचन या ठिकाणी दिलेलं आहे. कारण त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजण्यासाठी वेळ लागत असतो, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये खूप व्यापक आणि मोठ्या गोष्टी आहेत. धम्मसंगीनी पाली हा ग्रंथ शिकासाठीच वर्ष लागू शकते, 1 वर्षाचा काळ लागू शकतो, इतकं त्याच्यामध्ये तत्वज्ञान भगवंताने शरीराबद्दल, मनाबद्दल सांगितलेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी एवढंच थांबूया, याच ठिकाणी थांबूया. आणि आमची जी रश्मिताई आहे तिला मी अनेक अनेक मंगलकामना व्यक्त करतो, साधुवाद देतो. त्याचप्रमाणे जे आमचे सर्व पार्टिसिपंट्स या ठिकाणी अटेंड झालेले आहेत, ज्यांनी हा धम्म ऐकलेला आहे, त्यांना सुद्धा मी या ठिकाणी अनेक अनेक साधुवाद देतो की त्यांनी अशाच प्रकारे धम्म शिकण्यामध्ये जर तत्परता दाखवली तर आपल्या धम्माचा योग्य प्रकारे प्रचार आणि प्रसार होईल. कारण जेवढा आपण जास्त शिकू तेवढा आपल्यातली कन्फ्युजन दूर होईल, जेवढं कन्फ्युजन दूर होईल तेवढा धम्म आपला टिकून राहील. केवळ कार्यक्रम केल्याने धम्म टिकत नाही, धम्म टिकतो तो बुद्धीमध्ये काय आहे याच्याने टिकतो. तर म्हणून बुद्धीमध्ये आपला धम्म, शुद्ध धम्म असला तर आपण लोकांसोबत चर्चा करू शकतो, डिस्कस करू शकतो, चुकीचे मतं असेल त्यांना खोडून काढू शकतो. हे करणं पॉसिबल आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले की धम्म टिकायचा असेल तर आपल्याला विद्वान आणि पंडित लोकांची गरज असते, कारण विद्वान आणि पंडित लोक नसतील तर ते विरोधाला उत्तर देऊ शकणार नाहीत. चुकीचे मतांतर लोक मांडतील तर त्याला प्रतिक्रिया देऊन किंवा त्याचं हे चुकलं बाबा, हे बरोबर नाही, असं पाहिजे असं ते सांगू शकणार नाहीत. तर त्याच्यामुळे शिकणारे लोक महत्वाचे आहेत. जेवढे जास्त लोक शिकतील, तज्ञ बनतील, तेवढं धम्माचा प्रचार आणि प्रसार आणि धम्माची जी ठेवण आहे ती पद्धतशीर आणि सुरक्षित राहील. तर या ठिकाणी सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया. जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. नंतर आपल्या एंडिंगच्या कार्यक्रमाला आपण वळूया. साधू साधू साधू. खूप छान सर, खूप महत्वाची तुम्ही सांगितलं. सगळ्यांना विचार करण्यासारखे असे विचार तुम्ही धम्मदेसना दिली आहे. मी पार्टिसिपेंट लोकांना रिक्वेस्ट करते की त्यांना जर काही प्रश्न असतील तर ते आचार्य महानाग रत्न सरांना विचारू शकता. अनम्यूट करून विचारू शकता तुम्ही, किंवा चॅट बॉक्स मध्ये पण आपला प्रश्न टाकू शकता. आचार्य सर, एक प्रश्न होता, मला विचारू का? हा विचारा. नमो बुद्धाय जय भीम. खूप साधुवाद सर, खूप छान माहिती दिली. म्हणजे आजच्या काळात, आपल्या काळाला हीच खरंच गरज आहे की आज आपण नुसतं समाजामध्ये लोकांना एक भ्रांती झाली आहे की साधना केल्याने निब्बाणाचा मार्ग प्राप्त होतो, पण आज तुम्ही त्याला एक वेगळं डायरेक्शन दिलं की अभिधम्माच्या ज्ञानाशिवाय सगळं अपूर्ण आहे. तर एक माझी विनंती होती की आपले क्लासेस कसे असतात त्याची माहिती मिळेल का? किंवा क्लासेस म्हणजे आपण क्लासेस जेव्हा आपला असतो तर आपण व्हॉट्सअपला वगैरे त्याची माहिती टाकत असतो. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस घेतो, त्यापैकी बुद्धिस्ट सायकोलॉजीचे पण आपण क्लासेस घेतो. आता सध्या प्रगत बौद्ध मानसशास्त्र म्हणून आमचा एक क्लास सुरू आहे. तर त्याच्यानंतर जेव्हा कधी समजा क्लास आम्ही अरेंज करतो सायकोलॉजीशी रिलेटेड, किंवा बुद्धिस्ट ज्या वेगवेगळ्या थेरपीज आहेत, किंवा जसं सतीपठ्ठान असेल, किंवा असे जे भगवंताचे महान विषय आहेत, तर त्याच्यावर आम्ही दीर्घ क्लास घेतो. जसं सतीपठ्ठानाचा विषय 40 दिवसाचा क्लास आहे आमचा, आनापानसतीचा 16 दिवसाचा क्लास आहे. तर म्हणजे असे एकच गोष्ट भगवंताची आपण सविस्तर त्याला सगळ्या अँगलने समजावून सांगत असतो. तर असे जे क्लासेस असतात तर त्या क्लासेसची जी माहिती आहे ते आपण व्हॉट्सअपच्या माध्यमाने प्रसारित करत असतो, किंवा फेसबुक पेजवरही माझ्या किंवा आमचे सुगशांती सर आहेत त्यांच्या पेजवर आम्ही टाकत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याची माहिती प्रोव्हाइड करतो आम्ही.
सर एक आणखी असा प्रश्न आहे की अभिधम्माचं ज्ञान मिळवण्यासाठी असं म्हणतात की सत्यपठण करायला हवं. म्हणजे आता मी तर त्यात विपश्यना तेवढं हे नाहीये, परिपूर्ण नाही, पण तरी एक जाणवलं की जे अभिधम्म आपल्याला सांगतो त्याचे चित्त चेतसिका, तर त्याला ते त्याच्या पडचं ते ज्ञान मिळतं. म्हणजे माझ्या पर्सनल अनुभवावरनं की एक ध्यान साधना केल्यापेक्षा अभिधम्माचं ज्ञान मिळवणं थोडंसं चांगलंच आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर हे जे म्हणतात की सतीपठण केल्याशिवाय अभिधम्म कळत नाही, हे कितपत खरं आहे सर? नाही नाही, या गोष्टीबद्दल माझं मत तसं नाही. कारण अभिधम्माचं जे ज्ञान आहे ते तुमच्याकडे ऑलरेडी असते, सर्वांकडेच असते. कारण ज्या तत्वांनी शरीर बनलेलं आहे ते तत्व तुम्हाला रोजच जाणवत असतात आणि रोजच तुम्ही त्याचा अनुभव घेत असता. त्याच्यामुळे तुम्ही पर्टिक्युलरली बाबा विपसना ट्रॅडिशन मध्ये तुम्ही सतीपट्टांचा अभ्यास केला 7 दिवसाचा, त्याच्यानंतरच तुम्हाला अभिधम्माचं ज्ञान वगैरे कळते, तर ही गोष्ट बिलकुल चुकीची गोष्ट आहे. चुकीची याच्यासाठी आहे कारण ऍक्च्युली आपण रोज बोलताना, चालताना, व्यवहार करताना आपण त्याच्या व्यतिरिक्त व्यवहार नाही करू शकत ना, नाही का? पण त्याच्यामुळे हे रोजमर्राच्या ज्या व्यवहार आहेत आपले, शारीरिक व्यवहार, मानसिक व्यवहार, तर त्या व्यवहारानुसारच आपण या गोष्टी समजून घेऊ शकतो. ठीक आहे, काही गोष्टी ज्या आहेत ध्यानाच्या किंवा इतर गोष्टी त्या समजण्यासाठी आपण ध्यान करणं गरजेचं आहे. ठीक आहे, पण त्याच्या आधी ज्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी, तर त्या बेसिक गोष्टी आपल्याला साधारण माणसाला सुद्धा समजू शकतात. ठीक आहे सर, थँक्यू. आणि सायकोलॉजिस्ट म्हणजे अभिधम्म का सर? बुद्धिस्ट सायकोलॉजिस्ट शिकणे म्हणजे अभिधम्म शिकणे का? आता सध्या कसं आहे, आपण आता अलीकडच्या काळात तो शब्दप्रयोग वापरला जातो म्हणून आपण तसा शब्दप्रयोग वापरलेला आहे. मी आधीच सांगितलं का सुत्त, विनय आणि अभिधम्म तिन्ही गोष्टीमध्ये भगवंतांचा उपदेश केला, तो सायकोलॉजिकलच उपदेश आहे ना सगळा, नाही का? परंतु आपण आता अलीकडच्या काळामध्ये अभिधम्माला सायकोलॉजी म्हणण्याची परंपरा आहे जगामध्ये आणि त्याच्या अनुषंगाने आपण तो शब्द वापरलेला आहे. ओके, थँक्यू सो मच सर. साधुवाद. ओके, ठीक आहे. वंदनी भंतेजी. हा, मी योगिता बोलते आहे. हा बोला. भंतेजी मला, मी भंतेजी नाही म्हटलं, मी उपासक आहे. हा बोला ना. अच्छा, ओके, सॉरी. मला नाही का इंद्रिय संवर्शील या विषयावरती थोडं देसना देऊ शकाल का सर इन फ्युचर कधी जर द्याल तर? हो, नक्की त्याच्यावर देता येईल ना. इंद्रिय संवर्शिलावर आपण बोलता येईल कधीतरी. आणि इंद्रिय संवर्शील या विषयावर विशुद्धिमग्ग या ग्रंथामध्ये आपल्याला माहिती वगैरे भेटत असते. ठीक आहे, किंवा सतीपट्टान सूत्र जे आहे त्याच्यामध्ये त्याची जी माहिती आहे ते आपल्याला भेटते. तर आपण एखाद्या वेळेस त्या विषयावर एखादा सेशन ठेवूया आणि त्या विषयावर मग आपण बोलूया. ठीक आहे, बरोबर. थँक्यू सर. हो, चालेल. ठीक आहे, जर कोणाला काही शंका नसतील तर आपण या ठिकाणी थांबायला काही हरकत नाही. चालेल ना सर. जर पार्टिसिपेंट लोकांचे काही प्रश्न नसतील तर आपण मंगल मैत्री घेऊया आणि सेशन थांबून. हो, ठीक आहे, चालेल. सर एक माझा शेवटचा प्रश्न आहे, विचारू का? ओके, विचारा. हा सर, आपले क्लासेस आपण रोज घेतो का? म्हणजे मध्यंतरी मी थोडा चान्स म्हणजे ऐकायला मिळालं मला, पण आपलं डेली बेसिसवर असतं का हे की डेली असतं? डेली असतं, वीकली नसतं. आपले क्लासेस आणि व्हॉट्सअप. बोला ना. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे का जिथे आपल्याला माहिती मिळते? हो, व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला. त्याच्यामध्ये तुम्ही मला माझा व्हॉट्सअप नंबर मी देतो या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये, तुम्हाला कॉन्टॅक्ट करा बरोबर व्हॉट्सअपला. ठीक आहे, म्हणजे त्यानुसार मग मी तुम्हाला ग्रुपला आम्ही त्या ऍड करून देतो एखाद्या 8275. थँक्यू सर. मला पण ऍड करून घ्याल सर त्यामध्ये. 1185. हे बघा, 82 75 92 1185 असा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ठीक आहे, मी चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे, नोट करून घ्या. ओके, ठीक आहे, चालेल. तर आपण या ठिकाणी सर्वांप्रती मंगल कामना करूया आणि या ठिकाणी थांबूया. ठीक आहे सर, आपण
मंगल मैत्री घेऊया आता. सगळ्यांनी हात जोडावे. ठीक आहे. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, कुणालाही दुःख ना हो. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, कुणालाही दुःख ना हो. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, कुणालाही दुःख ना हो. साधू 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 साधू. खूप खूप साधुकार आहे आचार्य महानाग रत्न सर. तुमचं इतकी छान धम्मदेशना दिल्याबद्दल, आणि सगळ्या पार्टिसिपेंटचं पण खूप खूप साधुकार आहे, त्यांनी आज जॉईन केलं. आपण हे सेशन म्हणजे नंतर आणखी एक दुसरा टॉपिक पण घेऊया. सरांसोबत मी बोलणार आणि तसं मी सगळ्यांना इन्व्हिटेशन पण पाठवणार. तर आजचं सेशन आपण इथेच थांबूया. सगळ्यांना नमो बुद्धाय, जय भीम. साधू साधू.